त्याचं नाव आहे. त्यामुळे दोन्ही जन्मपण आणि मृत्यूपण हा शनीच्या अखत्यारीतला योग आहे. कारण शनी हा वायू तत्वाचा आहे आणि आपण जो प्राण श्वास घेतो तो वायूचाच आहे. त्यामुळे आपल्या शरीरातला प्राण हा शनीमुळे घडत असतो. तेव्हा आपण जे म्हणतो की अ, प्राणोत्क्रमण झालं, त्याचा अर्थ शनीचं जे काम होतं ते थांबलं. तर अशा प्रकारे महत्वाचा विषय शनी, त्याची कर्माची त्याच्या राशी स्वतःच्या मकर कुंभ आणि मकर राशीचं म्हणून दशमस्थान सुद्धा शनीला बलवान आहे किंवा आयुष्य योगाला दशम जर बलवान निघालं तर आयुष्य योग हा चांगला निघतो. मग काय काय पुढे म्हटलंय लग्नेश. आता आपण अनेक पत्रिका बघितल्या आणि लग्नेशाला किती महत्व आहे हे मी तुम्हाला सांगितलं की लग्न राशी आली पाहिजे. लग्न काय करतं, तुमचा ह्या जगात येण्याचा बिंदू दाखवतं आणि तुम्हाला काय प्राप्त झालं लग्न राशीमुळे. नरदेह एक घबाड, पैसा संपत्ती काही नाही, पण हा नरदेह आधीच एक घबाड होऊन बसले मिळाले आपल्याला. अशा प्रकारे ज्याचं वर्णन आहे, तो नरदेह प्राप्त होणार तो लग्नामुळे आणि तो नरदेह संपणार हा अष्टमामुळे. लग्न आणि अष्टमाशी जी साखळी किंवा दोन्ही मंगळाच्याच राशी. आणि अग्नी हा आवश्यक आहे. हे जे मंगळाचं जे अग्नितत्व आहे ते आपल्या जीवनालाही आवश्यक अत्यंत आहे. त्यामुळे जसं जसं आपण म्हणू की हळूहळू आपली पोटाची क्रिया कमी होईल, म्हणजेच अग्नीची क्रिया आपल्या शरीरातली कमी होते वयस्कर झालं. तर ह्यासाठी आपल्याला मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या राशी पहिलं आणि अष्टम हे मृत्यूचं स्थान तपासायचं. म्हणून काय दिलंय लग्नेश. दशमेशाचं मी तुम्हाला आता महत्व सांगितलं की दशमेश हा शनीसाठी जास्त महत्वाचा आहे. दशमेश अष्टमेश हे केंद्र कोणात किंवा लाभात असणे. आता आपण राजयोग शिकतोय मॅडम, तुमचा घेतात असेल. सगळ्यात महत्व कुठे आहे, केंद्रस्थान आणि कोणस्थान. कोणस्थान जी आहेत 5 आणि 9 ती भाग्यातून आपल्याला गोष्टी देतात, पण कर्मानुष्ठित ज्या गोष्टी मिळत आहेत प्राप्त होत आहेत त्या केंद्रस्थानातनं प्राप्त होतात. म्हणून हे सगळे योग किंवा हे सगळे काम अष्टमेश दशमेश हे ग्रह केंद्रात येणं आणि कोणात येणं याला खूप महत्व प्राप्त होतं. आणि त्याच्या बरोबरीने मग पापग्रह कुठे पाहिजे, पापग्रहांना जिथे फिट आहे अशी ठिकाणं की जी उपचय स्थान आहेत ती नेहमी लक्षात ठेवायची. 3, 6, 11 या उपचय स्थानांमध्ये पापग्रह आलेले बरे असतात. पुन्हा काय म्हटलंय, शुभग्रह केंद्र किंवा कोणात. म्हणजे शुभग्रहांनाही महत्व आहे, केंद्रात महत्व आहे, कोणात महत्व आहे. ते तर आपण आता वारंवार तपासतोय की महत्व हे 4 ठिकाणी 5 ठिकाणी सगळ्यात जास्त. मग आपले जे आयुष्याचे योग ग्रह आहेत किंवा आयुष्याचे भावेश आहेत मी म्हणेन, ते भावेश तपासत जायचं की ते कुठे आले. मग पुढे काय लिहिलं, 3 ग्रह उच्चीचे आणि मित्र क्षेत्री किंवा स्ववर्गात. मित्र क्षेत्री म्हणजे मित्र राशी आणि स्ववर्गात म्हणजे वर्ग कुंडल्या ज्या आपण घेतल्या त्याला त्यांना स्वराशी मिळाली पाहिजे असा अर्थ आहे. बघा आता आपण ज्या कुंडल्या घेऊ त्यात उच्च राशीचे ग्रह किती येतील हे तुम्हाला बराबर कळणार आहे. मी काय स्वतःहून ते शोधलं नाही, त्या अशा जमवल्या आणि आता त्यात हे दिसलं. म्हणजे शेवटी नियम हे तसेच्या तसे लागू पडतात. लग्नेश बलवान. आता परत लग्नावर महत्व आवडला. हॅलो, काय सांगताय, कोणीतरी आपल्याला वेगळं काहीतरी सांगतोय. तर अशा रीतीने लग्नेश म्हणजे अतिशय एका डिव्हिजनल चार्ट मध्ये स्ववर्गात असलं तरी पुरे सर्व नाही सगळ्या वर्गात एकत्र येणार नाही. त्याच्यानंतर लग्नेश बलवान असणं हे तर आपण बेसिकच धरून चाललेलं. त्याच्यानंतर अष्टमेश स्ववर्गात म्हणजे वर्ग कुंडली जी आपण मॅडमने तुमची घेतली त्यात अष्टमेश हा बलवान होतो असा त्याचा अर्थ आहे किंवा मित्र राशी. अष्टमेश चांगला उच्च राशीत, अष्टमातच उच्च राशीत ते ग्रह आता पत्रिकेत येत आहेत तर आपल्याला तेही दिसेल. अष्टमात बलवान शनी हे तर आपण नेहमी पाहतो की तो अष्टमाचा कारकच आहे. बलवान नसून साधा शनी आला तरी पुरेसा दीर्घायुष्य. प्लस असं काय म्हटलंय, शनीकडे शुभ भावाचं आधिपत्य. आता शुभ भावांचं आधिपत्य कधी येणार, एक तर ते लग्नेश पाहिजे किंवा पंचमेश पाहिजे किंवा चतुर्थेश पाहिजे किंवा दशमेश पाहिजे. म्हणजे शनी अष्टमात आहे हे साधं ज्योतिष आता तुम्ही पाहायचं नाही तर हा शनी कोणता भावेश किंवा कोणत्या स्थानांचा स्वामी हे तुम्ही पाहिजे. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला
पुढच्या पायऱ्यांवरती ज्योतिष शिकायचं. तेव्हा नुसतं भावाचा ग्रह पाहायचं नाही, तर तो कोणता भावेश आहे ह्याच्यावरती त्याचं खूपसं महत्व अवलंबून आहे. मग परत तेच लिहिलंय, लग्ने दशमेश केंद्रात, कारण केंद्रस्थानाला खूप महत्व आहे. आणि 3 ग्रह उच्चीचे तेही आपण आता बघू. आणि पुढे म्हटलंय की अष्टमात ग्रह नसणं. ठीक आहे, अष्टमात ग्रह नाहीत, पण इथेही पत्रिकांमध्ये तर मला आलेले दिसले, जे दीर्घायुष्याच्या पत्रिका आहेत त्याही अष्टमात ग्रह आलेले आहेत, पण ते ग्रह उच्च राशीचे. हे आता आपण लगेचच बघूया. एक पत्रिका मी आधी घेते. ऋषिकेश आलाय, त्याला मी थोडे एकत्र पत्रिका कर म्हटलंय. पाठवलं मॅडम, पाठवलं. हो कुठे आडवं दोन्ही. येस येस, थँक्यू थँक्यू. तर ती एक पत्रिकाची वैशिष्ट्य पूर्ण घेऊ आपण. त्यांनी मला दिली करून कॉम्बिनेशन, ती घेते. आणि त्याच्या आधी आपलं पेज जे महत्वाचं, जे तुम्हाला मी पाठवलेलं आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की मॅडम आम्हाला आधी पेज पाठवा, तर मी ते पेज तुम्हाला पाठवले. आता ही जी पहिली पत्रिका आहे ह्याचंच वैशिष्ट्य आपल्याला पाहायचंय की इथे अष्टमात ग्रह. खालच्या आधी आपण वाचून घेऊ ही पत्रिका. व 100वे वर्ष करू. आता ह्यांच्या पत्रिकेत आपले कोणते नियम लागू पडतात बघा. लग्न मिथुन म्हणजे बुधाचं आहे. फक्त इथे लग्नात ग्रह नाहीत आणि लग्नावर कोणाची दृष्टी पण नाही, पण लग्नाचे अंश आपण पाहू शकतो की जे शनीशी रिलेटेड आहेत का, तर तिथे मकर नवमांश येतोय. म्हणजे तो मिथुन लग्न मकर नवमांश 10 अंश बघा. 10 अंश म्हणजे पहिल्या तुळेने सुरू होईल. तुळ वृश्चिक धनु 10ला संपलं, 10च्या पुढे गेला थोडा म्हणून मकर. आणि मग शनीचा नवमांश जरी लग्नाला मिळाला ना तरी ते दीर्घायुष्याचं कारण होणार आहे. आता हा जो लग्नेश आहे हा यांचा अष्टमात आहे. आपले जे नियम आहेत त्याप्रमाणे लग्नेश हा अशुभ भावात जाऊ नये, पण इथे काय काय झालं, तो मकरेच्या मंगळाबरोबर आहे, म्हणजे मंगळ उच्च राशीत आहे. मग ठीक आहे बाबा, एक ग्रह उच्च राशीत आला. त्याच्या पुढे अजून पाहिलं तुम्ही तर त्याच्या समोर म्हणजे कर्केत बरोबर तुम्हाला गुरु दिसतो बघा. तर गुरु हा तर तोही उच्च राशी. म्हणजे आता आपल्या नियमाप्रमाणे 2 ग्रह उच्च राशीत झाले. आता आपलं लक्ष कुठे जायला पाहिजे, तर शनीकडे जायला पाहिजे पहिल्या झटात. तर शनी कुठे आहे बघा, पंचम भावात. म्हणजे शनी भावगत अनुकूल आहे आणि राशीगत उच्चीचा. शनी तुळेत उच्चीचा आहे, त्यामुळे तो कक्षा वृद्धी करेल. तो अष्टमेश म्हणून उच्चीचा बलवान होतोय. तर शनी गुरु मंगळ सगळे ग्रह अत्यंत बलवान आहेत. त्यामुळे ही पत्रिका अतिशय, फक्त याच्यात एकच गोष्ट होत होती की सिंहेचा चंद्र आणि कुंभेचा रवी म्हणजे हा पौर्णिमा योग आहे आणि त्यात राहू घेतोय. मग तुम्ही एक लक्षात घ्या, नाही तुम्हाला असे ग्रहणाच्या पत्रिका आल्या तर त्या लक्षात घ्यायचं नाही. ज्याच्यातही जर ग्रह आले, ग्रहाची प्लेसमेंट चांगली आली, म्हणजे गुरु प्लेस दुसऱ्या ग्रहात, शनी 5व्या ग्रहात असं आलं, पुन्हा स्वतः रवी तर मग आपल्याला त्याचं काही घाबरायचं कारण नाही. आणि आपले जे पाराशरीचे नियम आहेत तेही आपण लावू की लग्नेश बुध चर राशीत आणि अष्टमेश चर राशीत, म्हणजे दोन्हीही चर राशीचे आल्या की दीर्घायू योग येतो. प्लस अधिक शनी बलवान आहेत म्हणजे कक्षा वृद्धी पण होत. अशा प्रकारे ही एक आपली पत्रिका आपल्या नियमात. फक्त इथे एक होतं की अष्टमात भाव ग्रह येऊ नये, तो एक इथे ऋण जरा येत नाही, ग्रह खूप उंचीचे आहेत. मकर राशी, मकर राशीलाही खूप महत्व आहे. मकर जेवढं ग्रहाधिक्य येईल तेवढं आयुष्य चांगलं असं माझा एक समज आहे. जेवढं ग्रहाधिक्य मकर येईल तसं तुम्हाला मी 2 पत्रिका सांगते. मकर गुरु शनी बराक ओबामांचे असे मकर ग्रह खूप येतील तर आपोआपच आयुष्य चांगलं निघतं. आता ही जी शेजारची पत्रिका आहे 2 नंबर, ही कुसुमाग्रज 27 फेब्रुवारी 12 ते 99, म्हणजे बघा ऑलमोस्ट 90 पर्यंत त्यांचं आयुष्य आहे. आता ह्यांच्या पत्रिकेत काय काय घडतं बघूया. रवी बलवान होत आहे. का होतो, रवी लग्नी बलवान आणि वर्गोत्तम. 15 डिग्री म्हणजे तुम्ही कुंभ राशीतला 15 डिग्रीचा नवमास शोधायचा. आणि कुंभ ही वायू तत्वाची राशी आहे, म्हणजे वायूपासून सुरू होणारा नवमास सुरू होईल. तो कुठला येतो, तूळ. तूळ. आणि नेहमी केंद्रातली राशी येते, हे लक्षात ठेवा.
कुठल्याही नवमांशाची सुरुवात 1, 4, 7, 10 या केंद्रातल्याच राशीने होणार. एक पक्क ठेवलं ना डोक्यात, मग काय तुम्हाला सोपं जाईल एकदम. मग आता तो मोजा, तर तो वर्गोत्तम आहे, म्हणजे रवी वर्गोत्तम आहे. त्याच्यानंतर काय झालं, बुध भाग्येश लग्नी. आता लग्नातले जे ग्रह आहेत ते साहजिकच तुमचं आयुष्य वाढवणार आणि त्या ग्रहांना भावेशत्व चांगलं मिळालं पाहिजे. मग बुध कोण आहे या कुंडलीचा, तर तो पंचमेश आहे. म्हणून बुध बलवान झाला, रवी बलवान झाला आणि हा बुधादित्य योग होतो. आणि बुध रवी एकत्र येण्याने जो योग येईल त्या योगाला बुधादित्य नाव आहे. मॅडम बुध आणि आदित्य लग्नी असं का म्हटलंय बुध भाग्य? चुकलंय, तो पंचमेश आहे खरा. हा, पंचमेश. पंचमेशला पंचमेश लग्नी आणि बुधादित्य योगा. आता हा योग काय आपल्याला आयुष्य योगासाठी नाही पाहायचा आहे, पण आपण सगळीच पत्रिका पाहिली तर लेखक कुसुमाग्रज किंवा त्यांना प्रसिद्धी, त्यांचे पारितोषिक, हे फक्त आपल्याला हा बुधादित्य योग कळेल. आता लग्नेश जो शनी आहे त्या शनीचा पण इथे एक थोडा प्रश्न येतो की हा शनी मेषेचा म्हणजे नीच राशीचा आहे खरं. परंतु परत त्याचा मग नवमांश पाहायचा अशा वेळेला. आता मेषेतल्या शनीचा नवमांश पाहायला गेलं तर मेषेचा नवमांश कुठून सुरू होणार? मेषीपासून. हा, म्हणजेच परत मेष ही केंद्राची राशी येते, हे लक्षात ठेवायचं. मग मेषेपासून सुरू झालं तर 22 अंशापर्यंत 3 3 6 आणि 7वा बरोबर तूळ नवमांश येईल. म्हणजे शनी नवमांशी बलवान झाला असं कुठेतरी आपल्याला ते दिसतंय. तसंच लग्नेश शनी लेखक म्हणून अनुकूल आहे. आता काय लिहिलं, दशमात रवी. दशमात कोण ग्रह? गुरु. आता गुरु हा ग्रह असा आहे की तो एक शिक्षक, नंतर समाजातील माननीय व्यक्ती बनवायचं शक्यता असते, बरोबर? किंवा ते प्राध्यापक असतील, ते शिक्षक असतील, ते काउन्सिलर्स असतील, तर अशा प्रकारे त्यांचा गुरु सुद्धा दशमातला अत्यंत चांगला आहे आणि त्या गुरुचाही धनु नवमांश. आता वृश्चिकेतला नवमांश पाहायचा आहे आपल्याला. मग तो कुठून सुरू होणार वृश्चिकेतला? कर्क. तिथून मोजा 4, 5, 6, 7, 8, 9, 20 पूर्ण नसेल म्हणजे धनु नवमांश येतो. आता आपल्याला नियमाप्रमाणे जायचं. नियमाप्रमाणे पाराशरीतलं जर बघायला गेलं तर लग्नेश शनी हा मेषेत म्हणजे कुठली रास आली? चर. आणि अष्टमेश बुध, म्हणजे तो तुम्हाला चार्ट काढून बघायला लागेल, तुम्हाला इतकं पाठ होणार नाही. बुध मात्र स्थिर राशीचा, म्हणजे एक चर एक स्थिर आलं तर खरं हे आयुष्य मध्यमायू दाखवते. आणि शनी हा इथे बलवान होत नाही किंवा बळेबळेच त्याला आपण बलवान करायचं नाही ना. जो तसा असेल तसं लिहायचा की शनी हा पण तूळ नवमांशामुळे शनी ते लिहू शकाल. एक वाक्य लिहा तुम्ही, पण तरी तो स्वतः शनीला बलवान नाही म्हणता येणार आहे, जरी नवमांशी तूळ आला तरी. कारण मेषेचा शनी हा अनुकूल तितका नाही. आता बघा पुढच्या वर्षीपासून शनी मेषात आहे. तुम्ही आता ज्योतिष शिकून कदाचित वर्गात तेव्हा नसणार, पण तुम्ही आठवण करा की शनी मेषात आता आला, मॅडम म्हणत होत्या. तर आता ही तिसरी बघू, किंवा तिसरी आणि चौथी न बघता आपण मी ऋषिकेश कडनं जी आज करून घेतली ना ती बघूया आज खास. हे पेज हे वाचून तुम्हाला कळणार आहे. तर ऋषिकेशने पाठवलं. ऋषिकेश तुला दाखवता येते का रे पटकन? हो हा दाखव बरं. रिप्लेस करतो. हा कर कर. हा, आता आपल्याला ही पत्रिका पाहिजे आणि आपल्या विषयाला अनुसरून एकदम, म्हणजे काही विचारूच नका की तुमचं लक चांगलं का माझं. तर सतत कालपासून बातम्या दाखवतात की डेव्हिड अॅटनबरो यांना वयाची 100 यांनी पुरी केली. 8 मे 1926 त्यांची जन्मतारीख आणि आज आपण आहोत 9 मे मध्ये. 101 वर्ष धरायला, वर्ष नाही, 100 वर्ष 1 दिवस. तर अशा प्रकारे ही कुंडली आणि ती साहजिक ऑनलाईन टाकल्यावरती ही पाश्चिमात्य प्रकारची कुंडली आपल्याला आली. पण ही कुंडली पण मुद्दामून मी तुम्हाला दाखवली आहे. त्याच्या शेजारी मी ऋषिकेश कडनं करून घेतली आपली ही लग्न कुंडली. तर ही पाश्चिमात्य कुंडली पण तुम्ही ओळखायला शिका. ही कुंभ राशी जे पाण्याचं असं दाखवलं ना, हे इथलं कुंभ, ही खाली 2 इकडे साईने बघ, गुरुजवळ लेफ्टला सगळ्या. हा, ही कुंभ रास आहे.
हे राशीची साईन लक्षात ठेवली तर ही कुंभ कळेल. आणि तो गुरु बघा, आत्ताचा गुरु आणि तिथे आजचा मंगळ हा एकत्र लग्न राशीत आहे. अर्थात हे थोडं मलाही लक्षात येत नाही की यांनी नाही मांडलेली खरी ही सायनच दाखवतात कुंडली. तर आणि मुख्य ह्याच्यामध्ये डीएसटी आहे, मी शब्द टाकलाय. डीएसटी म्हणजे डे लाईट सेव्हिंग टाइम, कारण मे महिना आहे असं मी लिहिलंय. तिथे पण त्यांनी दिलेलं आहे 158 घ्या. म्हणून ही कुंडली आपण लिहिली की 101 वर्ष आणि आपल्या विषयाला इतकी अनुकूल. आता ही पाण्यासारखं आहे, ते कुंभेची साईन आहे. ती फिरवून कुंडली आपल्यासारखी लग्न कुंडली तुम्ही लक्षात घ्यायची. म्हणून दोन्ही तुम्हाला दाखवल्या, तुम्ही घरी नीट तपासा. आणि आता ही बघूया, ही कुंडली जी आहे ती आता 101 वय त्यांचं पूर्ण आहे. म्हणून आपण आज तो विषय पण आणि सगळंच म्हणजे मला काय एकदम सगळं आश्चर्यच वाटायला. फक्त असं मला वाटतं की शनी वक्री दाखवलाय का इकडे. बहुतेक हा शनी वक्री आहे, कारण त्याच्या पुढच्या महिन्यात पुन्हा शनी तुळेत आलेला आहे. परत टाकून बघते. आणि का संदर्भ आहे सांगते तुम्हाला. कारण माझे जे काका आहेत मोठापट, त्यांचा जून 26 जन्म आहे आणि त्यांचा शनी तुळेत आहे. तर हा वृश्चिकेत म्हणजे वक्री होऊन लगेच परत मागच्या राशीत नक्की 1 महिन्याभरात शनी पुन्हा आलेला असावा. फक्त बघतोय जरा टाकून. हा शनी वक्रीच आहे, अगदी बरोबर आलं माझं. तर अशी लागते. आणि काय झालं, माझ्या मदाभट हे आपले गुरु आहेत सगळ्यांचे, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे मला 1926 साल सतत डोक्यात आहे आणि त्यांची तुळ शनी आहे. तेव्हा मला ही पत्रिका बघितल्या असं झालं की चला शनी पण यांचं मायनस शनी दाखवलाय, बरोबर शनी वक्री आहे. तर ही पत्रिका नक्की आपल्याला आज सूटच आहे. आणि म्हणजे खूपच वैशिष्ट्य आहे की हे BBC वरती काम करणारे, एकदम यांचा आवाज तुम्हाला कधीही निवेदनाचा कोणाच्याही लक्षात राहील असा, बोलणं स्पष्ट, इंग्रजी उच्चार छान आणि ब्रॉडकास्टर, हिस्टोरियन असं त्यांचे जे काम आहे. मुख्य आपल्याला नेचरच्या सगळ्या फिल्म्स त्यांनी बनवलेल्या आहेत. तर ह्या पत्रिकेमध्ये आता दीर्घायुष्य कारण काय, ही पत्रिका मी 1 मिनिट डिस्प्लेला ठेवूयात झूम करून. आणि मला सांगा 1-2 कारण आता की तुम्ही पटकन काही विचार करून सांगाल जे आपण आता बघितलं सोपं. मॅडम लग्नेश दशमात आहे. अगदी नक्की लक्षात ठेवायचं की लग्नेश दशमात लक्ष दिलं तसं लग्नावर लक्ष द्या. आणि लग्नात कोण ग्रह आहेत आणि ते कुठले भावेश आहेत. दशमेश लग्न. आता लग्न आणि दशम या 2 केंद्रांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा ती व्यक्ती अत्यंत कर्तृत्ववान असते, दीर्घायुषी असते. प्लस तिथे जो मंगळ आहे तो तेवढा त्यांना कसा अधिकार देतो, त्यांच्या कामामध्ये त्यांची किती मास्टरी आहे. आणि लग्नी गुरु कोणाचा कुठला भावेश बघा. गुरु हा स्थानाचा आहे आणि द्वितीय स्थानाचा. म्हणजे लग्नी गुरु तुम्ही आता सहज त्यांचा आज तुम्ही गुरु फोटो टाकून बघा कसे दिसतात ते. उंच गोरेपान, अतिशय पर्सनॅलिटी एकदम प्रसन्न वाटते त्यांची त्या गुरुमुळे. आणि बोलणं, आपण जे बोलण्याचं जे कौतुक करतोय त्यासाठी कुठे ग्रह बघायचे सगळे. वाणी स्थानात. मग वाणी स्थानात बुध आहे. बुध आहे, पण तो फक्त बुध निर्बली असेल. बुधाचा नीचभंग कुणामुळे झाला, शुक्रामुळे. ते लक्षात घ्या की एखादा ग्रह नीच झाला म्हणजे लगेच त्याची कटकट होईल असं नाही, पण त्याचा नीचभंग राजयोग होतोय. बुध शुक्र चंद्र एकत्र, चंद्र शुक्र एकत्र, बरोबर. चंद्र शुक्र एकत्र कधी येणार, अमावस्या आली की. आता इथे अमावस्या येते का बघा, केव्हा अमावस्या होईल या कुंडलीत. रवी आणि चंद्र. मग चंद्र किती दिवसांनी हलेल, 2 दिवसांनी. म्हणजे 2 दिवसांनी. लक्षात घ्या, अमावस्येच्या आधी किंवा अमावस्येच्या नंतर चंद्र शुक्र युती येणार. म्हणजे ती द्वितीयची कोर दिसते नेहमी जेव्हा पौर्णिमा अमावस्येनंतर जर आली तर. आणि मग त्या द्वितीयेच्या कोरीजवळ शुक्र दिसतो, अतिशय विलोभनीय दृश्य दिसतं. तर असं हे चंद्र शुक्र युती ही पण यांच्या कामाला सगळी अनुकूल आहे. चंद्र शुक्र बुध. हर्षल हा काय आहे, एक जगावेगळी गोष्ट करण्यासाठी तो प्रवृत्त होता माणूस. हर्षलचा यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या जीवनामध्ये. तुम्ही सगळं त्यांचं काढून वाचा.
मग हे सगळं त्या हर्षलमुळे नक्की घडतं. फक्त चंद्र हर्षल योग हा थोडा व्यक्ती चिडका, तापट किंवा मनस्वी म्हणू अशा पद्धतीचा योग असतो. तसंच हे आहेत डेव्हिड अँटनबरो आणि यांचा भाऊ, काय नाव लक्षात नाही. त्यांनी त्यांनी आपल्या गांधी पिक्चर मध्ये गांधींचं काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचा भावासाठी सुद्धा मेषेचा रवी तृतीयात हा योग आहे की काय? रवी दशम तृतीय स्थान म्हणजे भावंडाचं स्थान आहे. उच्च रवी आहे. हा, म्हणजे भावंडाचं स्थान आहे की नाही ते. अशा प्रकारे आत्ताच्या आता आपल्याला कळलं. आणि वैशिष्ट्य इतकं झालं की महादशा बघू म्हणून मी गेले तर आता लक्कीली यांच्या जन्माला गुरुची महादशा इथे नाही आता दाखवलेली, जन्मता गुरुची महादशा आणि आता राहूची, अशा सगळ्या महादशा यांच्या जीवनात आल्या. आपण महादशा 120 वर्षाच्या वाटल्या, त्यातल्या शेवटची 120 वर्षातली 20 वर्ष त्यांची ही आता राहूची महादशा चालू आहे. हा, म्हणजे पहिलीच कुंडली अशी कळली किंवा माझ्या समोर आली की सगळ्या महादशा ओळीत मांडल्या तर त्यांच्या पूर्ण झाल्या. आता ही शेवटची राहूची महादशा. असं आज मी म्हणते सरांची कृपा आहे आपल्यावर की शेवटच्या 10 मिनिटात पत्रिका मिळाली. मी ऋषिकेशला पाठवली. मग माझ्या पण फोन लॅपटॉप करून एकत्र मी एक फोटो काढून ठेवला. बाबा ऋषिकेशचा नाही आला हा फोटो, पण लकीली ऋषिकेश अवेलेबल. म्हणजे असे आपल्याला गुरूंचे आशीर्वाद असतात. तर ही एवढी ग्रेट पत्रिका आणि कालच त्यांचा 100वा वाढदिवस. तर आता तुम्ही सगळे ऑनलाईन बघा न्यूज काढून. शुक्राची जर पहिली दशा असेल तर आता शेवटची केतूची असायला पाहिजे. नाही, गुरुची सुरुवातीची. गुरुची सुरुवात. गुरु ते राहू सगळ्या महादशा आल्या त्यांच्या. चंद्र कुठल्या मीन राशीत आहे ना, गुरुची महादशा सुरू होती जन्मता. हा, मिनिटं काढते ना, माझ्या समोर आहे. गुरुची महादशा सुरू आहे. गुरुची सुरू आहे जन्मतः पूर्वा भाद्रपदा नक्षत्र येणार म्हणून जन्मतः गुरु नंतर शेवटची आता राहूची चालू आहे. बरोबर. असा अर्थ की ज्या 120 वर्षाच्या महादशा वाटलेल्या असतात, गुरु, शनी, बुध, केतू, शुक्र, रवी, चंद्र, त्यातली शेवटची ओळीतली रवी, चंद्र, मंगळ, राहू, ही राहू महादशा त्यांची आता चालू आहे असं सांगते. म्हणजे एकूण ज्या 120 वर्ष आपण महादशा वाटल्या ना त्यातल्या सगळ्या. तर हा गुरु अत्यंत यांचा गुरु कुंभ लग्नी गुरु अतिशय चांगला योग आला. लग्न बिंदूच्या जवळ पण आहे. हा, भावारंभी म्हणायचं त्याला. भावारंभी. हा, शब्द त्याचा भावारंभी आहे. फक्त आता शनीचा विचार इथे करायचा राहिलाय. तर शनी हा लग्नेश दशमात तुम्ही मला सांगितलं आणि दशमेश लग्नात शनीचं काय आहे, पहिल्या नवमांशात येतो वृश्चिकेचा. मी म्हटलं तसं की लगेच तो वक्रीहून पुढच्या महिन्यात, म्हणजे माझ्या काकांची जी बर्थ डेट आहे 21 जून 26 आहे आणि त्यांचा शनी तुळेच आहे. तेव्हा मला तेही लक्षात आलं की नक्की शनी वक्रीहून मागे येणार पुढच्याच महिन्यात त्यांच्या जन्मानंतर. पण हा शनी त्यांच्यासाठी किती बलवान आहे बघा. शनी चांगला आहे, रवी चांगला आहे, शुक्र चांगला आहे आणि लग्नी गुरु खूप आहे. आणि ते अन्योन्य योग पण झालाय ना लग्नेश आणि दशमेशाचा. अन्योन्य योग आहे ना. हो, परिवर्तन त्यामध्ये दोन्ही ताकद होते. एकदम ताकद. आता ह्या कुंडलीचं तुम्हाला काय करायचंय, पाराशरीचे नियम काढायचे. तो तुम्ही काढाल का आपला हा लग्नेश शनी कुठल्या राशी? स्थिर. वृश्चिक ही स्थिर रास आहे आणि अष्टमेश बुध कोणत्या राशी? द्विस्वभाव. स्थिर आणि द्विस्वभाव हे कॉम्बिनेशन आलं तर काय होतं, दीर्घायू योगच आहे. तो नियम आईले तुम्ही लावून बघा आणि तिथे लिहून ठेवा. लग्नेश स्थिर आणि अष्टमेश द्विस्वभाव दीर्घायू. दीर्घायू योग आहे. शनीमुळे दीर्घायू योग आहे. मुख्य तुम्हाला काम काय आहे की वेस्टर्न पत्रिका आणि आपली पत्रिका तपासता आली पाहिजे तुम्हाला. कारण ह्याच्यामध्ये हे सायन्स वापरलेले आहेत ना राशींच्या, त्यामुळे ते आणि ग्रहांची पण साईन आहे बघा. ही पहिली गुरु मंगळ, मग मीन हा चंद्राची कोर, मग बुध, हर्षल बघा तिथे आहे हर्षल. फक्त त्यांनी शुक्र का असा दाखवला. काही वेळा यांची सायन कुंडली असते. बघ मी पण पाहिजे, मला वेळ नाही झालेला.
ही कुंडली पण तुम्हाला कळली पाहिजे. आणि हे नोड्स बघा, सूर्या का नाना हो गया नॉर्थ नोड आणि साऊथ नोड, म्हणजे हे राहू केतू दाखवले तिकडे. हा, हे चालू है ते पण कसे समोरासमोर आलेत. आणि हे अब एम सुनने सी को मिल रहा आणि है आय सी हे पण एक इंटरनेटवर काढून तुम्ही बघा. माझ्या ते शब्द नाही लक्षात राहिले, पण एक दशम बिंदूसाठी एमसी म्हटलंय किंवा आपलं कर्तृत्व म्हणून तो बिंदू घेतलाय आम्ही. आणि एसी म्हणजे आपल्या भाग्यात किंवा आपण म्हणतो वडिलांची सौख्य, तसा एसी घेतलाय. तर हे हा एमसी एसी समोरासमोरचे दोन बिंदू आपण एवढे अभ्यासत नाही, पण ती लोक अभ्यासतात ते पण. मॅडम हे ASC आहे ना, तो लग्न बिंदू ascendant हा हा एसी लग्न दशम, हा डिसेंडंट सप्तम बिंदू, लग्न सप्तम. मिडल आणि हे असे लिहिलेले आहेत ते लग्न हा, ते बिंदू. एकदा वाचा तुम्ही पण. माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला पण कळलं पाहिजे एक जप माळ करून कोणाची द्या. आली तर वाचायची संध्या कशी. दिवा बत्ती त्यासाठी या करणार. मी राशींच्या दिवा साईन लावलाय. लक्षात द्यायला लागतात. जरा पटकन राशींच्या साईन कशा लक्षात ठेवायच्या? तर हे मेंढ्या, ही आपली आता कुंभ आहे ना, लावू नाही. त्याच्या पुढे मीन आहे, मेषेला बाण आहे बघा, वृषभ आहे, येस मिथुन आहे. ह्या राशी फक्त लक्षात ठेवा कशा बघायच्या. कुंभ, हा बरोबर लिहिल्यास. आता असं स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. मेषेचा मेंढा दाखवलाय बघा असा डोक्याचा. असं लक्षात ठेवायला जरा अवघड असतात, पण हे जे साईन लक्षात ठेवल्या ना तुम्ही, मग ग्रहांच्या पण साईन लक्षात ठेवायला लागतील, तर तुम्हाला ही कुंडली कळणार. हा मंगळ आहे, मंगळाला बाण आहे, चर आहे मंगळ, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो खाली बुध आहे त्याला नुसतं सर्कल आहे, आणि शुक्राला उलट बोलले, हा शुक्र आहे, हा तू राऊंड करतोस, हा शुक्र आहे. आणि खाली बुध आहे, बुधाला असं एक्स्ट्रा अक्कल आहे असं म्हणून मी पण तसं लक्षात ठेवलंय की त्याला अजून डोक्यावर एक गोल चक्र असतं. ती आपण हे छान झालं. आता तर ही कुंडली तुम्ही अशी स्वतःच्या हाताने हे आपल्याला स्क्रीनशॉट पाठवता येईल का एक पेज नंतर वर्गात? हा, म्हणजे हेच असं नाही, आधीचं पाठवलंच तरी चालेल. त्यांचं त्यांना उतरवू दे साईड जरा लक्षपूर्वक. हा, राशींच्या. ठीक आहे, आता आपण पहिली परत पत्रिका एक आपली राहिली ती बघूया दीर्घायुष्याची. परत एकदा शेअर करतो. थँक्यू ऋषिकेश. हो मॅडम. आता ही जी तिसरी पत्रिका आहे ही विश्वेश्वरय्या, ही पण तुम्ही एवढी पटापट आता कराल ना. लग्नी तिसरी बघायची, चौथीचं मी तुम्हाला दिलेली नाही काही पत्रिका, चौथी राहू दे, तिसरी बघूया आपण विश्वेश्वरय्या. वय 100 त्यांचं पण. मेषेत लग्न मेष आणि त्याचा नवमांश बघा 0 डिग्री, म्हणजे मेषेतच जस्ट गेला. ओके, 0 डिग्री असा कुठलाच येणार नाही. मग कुठला आला मेषातला पहिला नवमांश? हा, म्हणजे वर्गोत्तम मेष नवमांश, वर्गोत्तम वर्ग बली असा झाला. म्हणजे लग्न बघितलं, वर्ग मिळाला, चांगला वर्ग मिळाला असा. नंतर लग्नेश कुठे आहे ते बघा. लग्नेश मंगळ कुठे? पंचम. त्याच्या बरोबर कोण कोण आहे? गुरु शनी. हा, कुठल्याही वेळेला केंद्र कोणातले ग्रह हे फायदेशीर आहेत. भले एकत्र किती पापग्रह हो, कोणस्थानी केंद्रस्थानी आले. आणि मग काय म्हंटलंय, रवी किती स्थानी म्हंटल, पापग्रहांना कोणती स्थानं चांगली आहेत? मागच्या पेजवर आहे, उपच 3, 6, 10, 11 त्यातलं 6व्या स्थानात आलं. आणि बुध कन्येचा, म्हणजे बुध कन्येचा हा अतिशय उच्चीचा आणि हुशार व्यक्ती बुधामुळे बनणार. मग पुढे काय लिहिलंय, रवी बुध दोन्ही चांगले झाले. त्याच्यानंतर गुरु भाग्येश पंचमात, तो गुरुचा विचार राहिला आपला. तो गुरु नुसता सीमेत नाही तर तो भाग्येश आहे, बरोबर ना? भाग्येश पंचमात येणं हे शिक्षणासाठी अतिशय अनुकूल, किंवा लक किंवा नाव होणं किंवा प्रसिद्धी मिळणं. आणि दशमेश शनी हा कुठे आहे? दशमेश शनी पंचम. हा, म्हणजे दशमेश बलवान, दशमामध्ये चंद्र, म्हणजे दशमेश बलवान, दशम बलवान. आणि दशमेश पंचमात येतो तेव्हा धर्म कर्म संबंध येतो. आता आपण राजयोग तुमच्या लगेच पत्रिका होती. धर्म कर्म संबंधात म्हणजे काय? धर्मस्थान म्हणजे नवम स्थान,
धर्मक्रियायाम ही भवेत प्रवृत्ती, म्हणजे धर्मस्थान म्हणजे नवम आणि कर्म म्हणजे दशम. या दोन लोकांचा एकत्र संबंध आला की राजयोग बनला. म्हणजे भाग्येश किंवा धर्मस्थानाचा अधिपती गुरु आणि दशमाचा अधिपती शनी हे एकत्र आणि पंचम भाव आहे. तसेच त्यात लग्नेश म्हणजे हा धर्म कर्माधिप योग हा कितीतरी मोठ्या प्रकारे आहे यांच्या कुंडलीत. आणि तो आता 3 हे अनुकूल ग्रह बुध बलवान, गुरु बलवान असे. आणि काय लिहिलं खाली, लग्नेश ते आपले नेहमीचे योग लिहिले. लग्नेश मंगळ हा स्थिर राशी आणि अष्टमेश मंगळ हा तोही अष्टमेश मंगळच आला, तोही स्थिर. 2 स्थिर आल्यामुळे खरं हा अल्पायू योग आहे. आपल्याप्रमाणे नुसतं उतरवून ठेवायचं. आणि काय म्हटलंय, शनी. आता शनीचा विचार काय करायचा, कक्षा घासही नाही, कारण शनी सीमेचा म्हणजे बलवान नाही, बरोबर. फक्त पंचम भावात आहे, पण जर बळजबरीच त्याची कक्षा वृद्धी लिहायचं नाही. मग काय लिहून ठेवायचं, कक्षा ऱ्हासही होत नाही आणि कक्षा वृद्धीही होत नाही. फक्त गुरु मंगळ शनी हा प्रचंड राजयोग झाला या कुंडलीत. आपला शुक्र सुद्धा अनुकूल आहे ना. शुक्र बघा तुम्ही, तूळ राशीचा आहे की नाही, हो. म्हणजे शुक्रही अनुकूल आहे. अशा प्रकारे धर्म कर्माद्रीप योग, शुक्र बुध अनुकूल, गुरु मंगळ अनुकूल, असे अनेक योग याही कुंडलीत चांगले आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा, मंगळाची लग्न आली मेष वृश्चिक ही शक्यतो इंजिनिअरिंग कडे व्यक्ती जाते. आणि मकर शनीची लग्न आली की काहीतरी वकिली आहे किंवा राजकारण आहे असं जाईल. आता ही शेजारची फक्त तुम्हाला मी एक दीर्घायुष्य म्हणून दिलेली आहे, 9 जून 6, 90 वर्ष जगलेले. ती तुम्ही घरी सोडवा. शनी यांचा बलवाने बघा, एका झटक्यात तुम्हाला काही कुंभेचा शनी. आणि अशा प्रकारे तुमच्याकडे कुंडली असेल तर मला कृपया द्या, बरोबर आहे ना. हा, मी 4 कुंडल्या देते. हा, कुमार 22 सालचा जन्म आहे आणि 21 साली, म्हणजे जर 99 हो, दिलीप कुमार आहेत. हा, मग लिहून ठेवू दे ना त्यांना. हो, मी हे पाठवते. लता मंगेशकर, हा. रमेश देव दोघे 1929 चा जन्म आणि 2022 ला मृत्यू. म्हणजे रमेश देव यांचे सुद्धा शनी मंगळ 3 ग्रह एकत्र आहेत लग्नी. लग्न बलवान होतं. हा, लग्न बलवान. रविचंद्र मंगळ बुध शुक्र 5 ग्रह. आणि मी काल काय वाचलं, चांगला बुध हा दीर्घायुष्य देतो. हो, ते लताबाईचं पण आहे ना. युवा आहे ना, युवा आहे हा, म्हणजे तो बरोबर. कधी हे नाही होत. अच्छा, असं कारण आहे. होय. हा. बरोबर. आणि बाबासाहेब पुरंदर यांची एक आहे, त्यांचं पण 2021 ला गेले ते आणि 1922 चा जन्म, म्हणजे 99 वर्ष जगले. हरकत नाही. त्या सगळ्या वेगळ्या कुंडल्या आहेत, त्या लिहून काढा आणि ते पेज तुम्ही जरा देते. हा, मग काय म्हणतात माधवी मॅडम, मी जॉईन केलंय, पण हरकत नाही. काय ज्ञानेंद्रियातलं एक ज्ञानेंद्रिय तुमचं काम करतंय, डोळे नसले तरी मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता आपण थांबूया आणि मॅडमना आपले राजयोग बघायचे ते देऊया. आणि आज बेनूर मॅडम पण म्हणतात माझाही पर्शन झाला, मी म्हणते दीर्घायुष्याचा माझाही पर्शन झाला. तर तुम्ही ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे सगळ्यांनी हजेरी दरवेळी लावल्यामुळे मला वाटतं आपला बऱ्यापैकी या वर्षीचा पोर्शन लवकर होत आला, नाही का. हा, आणि अजूनही घेणार आहे मी तुमचं पंचम स्थान. मॅडम तुम्ही घेतलं का सप्तम घेतलं? नाईक मॅडमनी आणि पंचम घेतलं. हा, मग सप्तम मी घेईन. अजून माझ्याकडे जर रोज येतात कोंडल्या आता, तर तो एक 2-3 तास आपण घेऊया लेक्चर्स. आणि मुख्य प्रश्नपत्रिका थोड्या सांगूया ना आता, म्हणजे परीक्षेची तयारी यांची, नाही का. हो. परीक्षा तुमची अजूनही वेळ आहे, घाई नका करू. म्हणजे मी पण नाही घाई करणार. जून एंडला आपण व्यवस्थित वर्ग संपवू. शेवटच्या तासाला आपण देवसरांचं लेक्चर ऐकायचंय, जे युट्यूबला अवेलेबल आहे. सगळ्यांनी मिळून, आम्हाला पण खूप बरं वाटतं सरांचं लेक्चर ऐकलं की. ते आपण एकदा ऐकू आणि मग तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात आम्ही प्रश्नपत्रिका पाठवणार. वेळ सूर्य मोठं लावून बघ. चालेल, मग थांबू. मॅडम आहात ना तुम्ही? हो हो. हा हा, चालेल. नमस्कार. गुरुंना वंदन, गुरुबंधू विलासदेव आणि सर्व शिक्षकांना वंदन. राहू तू चालू.
गणपती बाप्पाला वंदन करू आणि आपला तिसरं लग्न म्हणजे मिथुन लग्नाचा आपण विचार करू. आज पंचांग कोण सांगणार आहे का कोणाच्या? तू पाय ठेवतो. तर मला वाटलं गेल्या शनिवारी सुट्टी मिळाली म्हणून आनंद झाला. कसं काय? ऋषिकेशला विचारा फक्त. शनिवारी घेतलाय कविता मॅडमनी. सुट्टी बिट्टी नाही. सुट्टी नाही ना, बरोबर. ठेवून आले परत गेला नाही. कोण सांगताय ज्याच्याकडे पंचांग समोर आहेत त्यांनी? हो, कारण मला सगळ्यांची नावं नाही लक्षात. मॅडम मी सांगतो. बोला. हा, आज सप्तमी आहे. हा शनिवार. हा श्रवण नक्षत्र आहे. हा रात्री 11:25 हो त्याच्यानंतर मग धनिष्ठा लागेल. त्याच्यानंतर शुक्ल योग आहे मला विचार कोणतं पाहिजे मला. सकाळी 4 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि करण दिवाकरण व रात्रुकरण बाल. म्हणजे आत्ता कुठला पाहिजे? आता बाल. हा हा, बहकरण दुपारी मला काय संपलं म्हणतो 2 वाजून. मला काय बोलतो. मालव आहे ते. बाल. आपण मी सगळी नावं लिहून घेणार. ठीक आहे. आणि चंद्र सध्या मकर राशीत आहे. ओके. मकर राशीत आता श्रवण नक्षत्रात कुठल्या आणखीन एक थोडस कुठलं असं की सप्तमी तिथी आहे पण ती होती 2 वाजता सुरू झाली आता. हा, त्यामुळे अष्टमी सुरू झाली. तेवढंच एक राहिलं. आणि मकर राशीत आता चंद्र आहे तो श्रवण नक्षत्रात कुठल्या चरणात आहे? पहिला. काय गोली. हा, हो, पहिल्या चरण. 27 पर्यंत आहे. पहिला बरोबर. पुदी नाही. ठीक आहे. आता मेष आणि वृषभ या राशींना एकटा ग्रह राजयोगी घेतली कारक ना. असा ठरत होता. पण या द्विस्वभाव राशींना कुठल्याही द्विस्वभाव राशींना मात्र कुठला एक ग्रह राजयोग कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ होत नाही. कारण त्याच्याकडे एका शुभ स्थानाचं आणि एका अशुभ स्थानाचं अधिपत्य येतं आणि त्याच्यामुळे तो एक कुठलाही एक ग्रह जसा मेष राशीला कोण झाला? बंद कर मोटर. त्यांनी आणि वृषभ राशीला झाला वृषभ राशीला शनी झाला. वृषभेला शनी झाला. मेषेला कोण झाला? मेषेला रविचंद्र. रविचंद्र. त्याच्यामुळे आता इथे आपण आता सगळ्या द्विस्वभाव बघणार आहोत. तर मला असं वाटतं की एका पाठोपाठ एक द्विस्वभाव घेतला की तो एक पॅटर्न पूर्ण होईल. पण निदान आज आपण मिथून तरी घेऊया. पहिली पत्रिका आहे नेहमीप्रमाणे म्हणजे ही सरांची प्रथा आहे असं मी म्हणेन. कारण कुठल्या तरी देव किंवा संतांची पत्रिका त्या लग्नासाठी जी असते योग्य असते ती सर नेहमी घेतात. तर संत रामदास आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं दैवत जे म्हणजे आपल्या सगळ्यांचंच दैवत रामचंद्रांप्रमाणे यांचाही जन्म चैत्र शुद्ध नवमीला आणि माध्यांनीच झालेला असल्यामुळे इथेही तो फक्त त्यांचं ते कर्क लग्न होतं रामांचं आणि ह्यांचं मिथुन लग्न आहे आणि दशमात रवी आहे माध्यांनी जन्म असल्यामुळे. ज्या पत्रिकेमध्ये तरी सुद्धा आता कुठले कुठले ग्रह शुभ होतील आपण ओळीत घेतलं नेहमीसारखं तर रवी तृतीयेश आहे, चंद्र द्वितीयेश. द्वितीयेश म्हणजे मार्केश म्हणतो आपण म्हणजे नॉर्मल ह्याच्याप्रमाणे. बरं, मंगळ कोण आहे? लाभेश आणि षष्ठेश आहे म्हणजे तो अत्यंत अनिष्ट होतो. तिसरा बुध आहे लग्नेश आणि चतुर्थेश. पण केंद्राचा अधिपती शुभ ग्रह म्हणून केंद्रात पत्त्या दोष लागतो. त्याच्यामुळे लग्नेश असून सुद्धा अर्थात लग्नेशाला हे दोष लागत नाही असं जर असतं आणि लग्नेश जेवढा बलवान किंवा शुभ असेल ते आता आपण बघितलं की दिंडाई योगामध्ये सुद्धा लग्नेश जेवढा बलवान असतो तेवढं त्याचं अधिक फळ मिळतं किंवा तो चांगला फलदायी होतो. आणि त्याचं कारण हे आहे की ह्याचा लग्नेश बुध आहे आणि तो कुमार आहे.
म्हणजे इव्हन दिसण्यामध्ये सुद्धा हे लोक मिथुनेचे लोक किंवा कन्येपेक्षा मिथुनेचे लोक आहेत मारायला आहेत ज्यांचं जे वय आहे त्याच्यापेक्षा ते तरुण दिसतात आणि हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं गमक किंवा ते असं म्हणावं लागेल कारण हे कधी वृद्ध होत नाहीत म्हणजे असं असं म्हणायचंय मला की ते स्वतःला वृद्ध होऊ देत नाहीत स्वतःलाच कुमार अवस्थेत ठेवतात आणि त्यामुळे त्यांचं ते आयुष्य वाढण्याचं जे एक आपण म्हणतो ना इसका राज क्या आहे तर ते सदैव चिरतरुण असणं हाच त्यांचा राज आहे शनीला वायुतत्वाचा आणि श्वासाचा तो कारक असल्यामुळे त्या राशी दीर्घायू होणारच आहे म्हणजे कविता मगाशी म्हणाले तसं की कुंभ आणि मकर राशी ह्या साधारणपणे दीर्घायू दिसतात आणि तसं बघितलं आपण म्हणजे ह्यांचं पण आहे त्या पुरंदऱ्यांचं पण नाही पुरंदऱ्यांचं लग्न कन्या आहे पण रमेश देव 10 मकर लग्नाचे आहेत आणि दिलीप कुमार पण मकर लग्नाचा आहे त्यामुळे ते शनीच्या राशी लग्नात असतील आणि ते बलवान असतील तर हे लोक दीर्घायू असतात हे बरोबर आहे शनी आणि बुधाचे लोक म्हणजे याचा निष्कर्ष काढायचा झाला थोडक्यात तर शनीचा श्वासाचा कारक म्हणून शनी आणि बुध हे चिरतरुण युवक आहेत म्हणून ते असं हे दोघे जण जास्ती प्रमाणात आता हे याला 100% वगैरे असं काय होणार नाही कारण त्याला एकच नियम नसतो आपण सर्व पत्रिकांचा एकत्रित अभ्यास करून आपण त्याचा निष्कर्ष काढतो बरोबर आहे त्यामुळे ते होणार नाही की सगळे बुधाचे लग्न दीर्घायू सगळे शनीचे लग्न दीर्घायू तसं नसतंच कारण त्याचा मग इतर स्थानांची आणि इतर अधिपतींची जसा संबंध आहे त्याप्रमाणे त्याचं फलित बदलते हे आपल्याला आता अभ्यासाने माहिती आहे तर रामदासांच्या पत्रिकेमध्ये लग्नी चंद्र आहे म्हणजे मिथुन लग्न मिथुन पण मी आधीच म्हणलं की इथे कोणताही बाकीचे राहिले बघायचे की बुध आपण बघितलं की लग्न केंद्राधिपती म्हणून त्याला केंद्राधिपती आणि पुन्हा इथे सप्तमेश म्हणून तो मार्केश होतो म्हणून संमिश्र शुक्राचं पण तेच होतं पंचमेश म्हणून शुभ आणि वेळेस म्हणून अशुभ म्हणून तोही संमिश्र आणि शनी भाग्याचा कारक म्हणून शुभ त्यामुळे हे गुरु शुक्र शनी हे तिघे संमिश्र फलदायी होतात मंगळ एकदम अनिष्ट आणि बाकीचे ग्रह लिखाण काम कर एक पॅरेग्राफ लिहून काढ त्यांचा जो स्थानात असेल पटकन लिहून काढ कोणता तरी पॅरेग्राफ इकडे रामदासांच्या कुंडलीमध्ये की एखाद्या स्टोरी मधला तुला आवडेल दशमेश गुरु आणि लग्नेश बुधावरची शनीची पूर्ण दृष्टी आहे आपण एक मुद्दा घेतला की तो क्लॅरिफाय करतो दशमेश आहे त्यांचा गुरु आणि लग्नेश बुध आता हे कुठे आहेत आणि शनी कुठे शनी सप्तमात गुरु आणि मग शनीची गुरुवर दृष्टी कुठे आली नाही शनीची गुरुवर नाही आली शनीची चंद्रावरती दृष्टी आली आणि लग्नावरती मोटर बंद कर तसं दिलं नाही बुधावर शनीची दृष्टी नाही पण ह्याच्यामध्ये पूर्ण दृष्टी आली नाहीये तो खरं तर केंद्रयोग होतोय पण रवी बुध हे युतीत आहेत 15 आणि 16 मला सांग नळ लावून ठेवा मला त्यांच्या युतीत आहे 11 अंशाचा म्हणजे 11 अंशाचा गुरु 15 अंशाचा रवी आणि 16 अंशाचा बुध हे दशमामध्ये आणि स्वगुरुही असलेल्या ग्रहाबरोबर जेव्हा इतर ग्रह असतात अर्थात ते सुद्धा शुभच आहेत म्हणजे हा तृतीयेश म्हणून रविचंद्राला ह्याचा दोष लागत नाही अरे चालू कर म्हणजे मारकेश पादकेश हा सगळा प्रकार असतो त्याच्यामध्ये ते येत नाही दशमातला रवी नेहमीच शुभ फळ देतो गुरु स्वगृहीचा म्हणून इथे निश्चितपणे शुभ फलदायी आहे आणि लग्नेश बुध दशमात आणि आता हिने एक योगाचा जो उच्चार केला की बुधादित्य योग तर इथे तो इथे आहेच बुधादित्य योग सुद्धा
ज्ञानेश्वर सॉरी रामदासांच्या पत्रिकेमध्ये आहे. पंचमेश बुध निश्चितचा होतोय पण काय बुध इथे निश्चितचा होतोय ना. हो, पण तो जेव्हा नीचभंग राजयोग शिकलो तेव्हा हा. हा गुरु स्वराशीचा आहे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर इतर असलेले जे कुठले ग्रह आहेत त्यांचा नीचभंग होतो आणि मग त्याच्यामुळे बुध निश्चितचा असला तरी सुद्धा तो शुभ फलदायीच होणार इथे या पत्रिकेमध्ये. तुमचं म्हणणं बरोबर आहे की तो निश्चित झाला तरी सुद्धा तो गुरुमुळे त्याचा नीचभंग झाला. भाग्यात संन्यस्त वृत्तीच्या केतूसह शुक्र आहे. ऍक्च्युअली पंचमेश नवमात ही एक शुभ स्थिती झाली, बरोबर. केंद्र कोणाचा विचार करतो आपण जेव्हा राजयोगाचा विचार करतो तेव्हा, तर एक पंचम भावाचा अधिपती नवम भावाची ही शुभ स्थिती झाली. त्याच्यामुळे शुक्र हा चांगला झाला आणि तो केतू, फक्त तो केतू बरोबर आहे. म्हणून ते आपण याच्या पत्रिकेबाबत काय म्हणू शकतो की तो संन्यस्त वृत्तीच्या केतूसह असल्यामुळे यांनी संन्यास घेतला. तर लग्नेश दशमेश बुध गुरु हे मिनेत आणि दशमेश आहेत आणि तृतीयेश साहित्य म्हणजे तृतीयेश हे त्याच्यावरनं आपण लिखाण बघतो. तर त्यांच्या रामदासांच्या हातून प्रचंड लिखाण झालेलं आहे ते आपल्याला या गोष्टीवरनं दिसतं ह्याच्यामध्ये. म्हणजे तृतीयाचा जो स्वामी आणि तेच त्यांचं कर्म झालं कारण तो दशमात आला आणि त्याच्याही बाहेर ही रवी दशमात हा कायमच शुभ फलदायी होता असतो. त्याच्यामुळे इथे रवी बुध गुरु हा जर हेच त्यांचे महत्वाचे ग्रह ठरले आणि दशम असल्यामुळे ते त्यांचं कार्यक्षेत्र झालं. कार्यक्षेत्र दिसलं आपल्याला की त्यांचं प्रचंड त्यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे. तो दासबोध ग्रंथ एका ह्याच्यात पूर्ण पण होत नाही कधी. किती वेळा तो म्हणजे काही लोक काय म्हणतात त्याला सप्ताह वगैरे करणं आणि त्यानुसार तो करता येणं ही फार अवघड असते कारण तो सगळा अर्थासहित घेतला तर तो काहीतरी 1100-1200 पानांचा ग्रंथ होतो. ठीक आहे, तो आपला विषय नाही. आपण आपल्या पत्रिकेनुसार जाऊ सध्या तरी. आणि शनी एकीकडे तो भाग्येश आहे आणि त्याचा लग्नावरती दृष्टी आहे हे आपण म्हणतोय. इथे मंगळ हा आहेच काय म्हणू फक्त एक आहे, तो षष्ठेश असून म्हणजे स्वराशीचा असल्यामुळे तो कितीही अनिष्ट असला तरी तो शुभ फलदायी म्हणता येईल कारण पापग्रह 3-6 ज्या उपचय स्थानामध्ये पापग्रह शुभ फलदायी असतात त्यानुसार सुद्धा आणि षष्ठेश असतात या नियमाने सुद्धा तो मंगळ स्वराशीचा आणि नवमा सांगा कुठला येतो हा 17 अंशाचा आहे ग्रह 8 वेळा राशीत म्हणजे 4 पासून सुरू होणार. 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणून धनु हा धनु 9. धनु 9 त्यातला एक म्हणजे आपल्याला काय म्हणायचं फलितासाठी उपयोगी असणारं तत्व की अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत आणि एकीकडे तो वृश्चिकेचा म्हणजे वृश्चिकेचा म्हणून स्वराशीचा अशा सगळ्या अर्थाने तो शुभ फलदायी झाला. तर मंगळाची दृष्टी सुद्धा आहे लग्नावर आणि चंद्रावरती, बरोबर आहे. मंगळाची अनिष्टता कशी दिसते? कशाची? मकर राशी मकर नाही मिथुन राशीला मंगळाची अनिष्टता अशासाठी की तो एक लाभस्थानाचा अधिपती आहे आणि षष्ठाचा अधिपती आहे. ही दोन्ही स्थानं आपण 6, 8, 12 म्हणजे तिरीक स्थानं धरतो आणि लाभस्थान हे आपल्या सांसारिक पद्धतीसाठी जरी आपण महत्वाचं धरत असतो की सगळे लाभ आपल्याला हे हवे ते हवे ते हवे या दृष्टीने किंवा जेवढे ग्रह लाभात असतील ते आपल्याला लाभदायक होतात. पण लाभस्थान हे काही शुभस्थान नाही धरत म्हणजे 6, 8, 12 सगळ्यात शुभ स्थानं कोणती? 4 केंद्र आणि 2-3 कोण स्थानं ही शुभ स्थानं जातात, बरोबर. हा. तर त्या
त्यामुळे तो अनिष्टच होतो. ही एक गोष्ट. आणि रवी मंगळ आणि बुध हे एकमेकांचे शत्रू आहेतच आधीपासून. परत म्हणजे नाही आपण जे येते. शत्रू मित्रत्वाचा विचार तो करतो फक्त तिथे लिहिण्याचं काम कर मंगळ सगळं. आणि बुध हे एकमेकांचे शत्रू ग्रह होतात. अक्षर सुंदर अप्रतिम. आणि स्थानानुसार म्हणजे जे आपण राजयोगासाठी जे धरतो की एक केंद्राचा अधिपती आणि एक कोणाचा अधिपती ते शुभ ग्रह राजयोगासाठी फक्त. आणि इतर वेळी सुद्धा की आपण द्वितीयेश आणि सप्तमेश मग ती मारक स्थान म्हणून ते मारकेश धरतो, मग ते अशुभ. त्रिक स्थानांचे अधिपती म्हणून अशुभ. म्हणजे राजयोगाचा विचार करता फक्त राजयोगाच्या वेळी आपण बरोबर होय तेवढंच बोलतो. आणि एरवी ओके. आपल्याला आवेश खूप चांगला असतो कारण आपल्याला जे जे काही हवं आहे आयुष्यात ते सगळं लाभात असलेल्या ग्रहच देणार आहेत ना आपल्याला. ती झाली सांसारिक लोकांची वृत्ती किंवा बघण्यात हवी असलेली अपेक्षापूर्तीचं स्थान असं जे आपण त्याला म्हणतो. भाग वेगळा. पण इथे राजयोगाच्या नियमासाठी लाभेश हा फार चांगला म्हणता येत नाही. तो एकीकडे कधी तो मादकेश असतो, कधी मारकेश असतो, कधी त्या दृष्टीने म्हणजे राजयोगाच्या दृष्टीने राजयोग म्हणून जेव्हा पत्रिका सोडवणार तेव्हा ते नियम फक्त या पत्रिकेला लागू होतील. आपल्या सामान्य पत्रिका सोडवताना हे नियम म्हणजे विशेषतः लाभेश तो ह्याच्यामध्ये बसत नाही आपल्या इतर नियमांचा. ठीक आहे. आता हिरवाबाई बडोदेकर यांची पत्रिका आहे. तुम्हाला कदाचित फक्त नाव ऐकून कोणाला माहिती असेल कोणाला नसेल. त्या गायिका होत्या. नाही अभि नाही. फक्त म्हणजे ते क्षेत्र त्यांचं फार मोठं होतं. तिथे लग्नेश गुरु शुक्र बुध ही युती लाभस्थानात आहे. आता परत तेच झालं की इथे लाभस्थानात आले हे सगळे तीनही ग्रह. पण आता मला तुम्ही सांगा त्याचं काय म्हणजे त्याचं कन्क्लुजन कसं होईल. आणि शुक्र अजून आधी तुम्ही विचार करा मग आपण करू. खिचडी खाता ते खिचडी खाता ते भाग्येश शनी आहे तो स्वतःच्या स्थानीच आहे त्यामुळे ते चांगलं आहे. आणि पंचमेश शुक्र लाभात गेलेला आहे. पंचमेश शुक्र लाभात आहे. आणि हा भाग्येश शनी इकडे म्हणजे भाग्येश शनी स्वराशीचा आणि भाग्यात म्हणजे जो आपण स्थानाचा विचार करतो त्यानुसार तो पंचमेश नवमात म्हणून शुभ. आणखीन एक इथे शोधता येईल म्हणजे दिसता येईल. मंगळ आणि शुक्र हे अन्योन्य योगात आहे. ह्यातला महत्वाचा मंगळ पंचमेश मंगळ लाभात आणि लाभेश मंगळ पंचमात आणि पंचमेश शुक्र लाभात. म्हणून शुक्र आणि मंगळ हे अन्योन्य योगात असल्यामुळे ते शुभ फलदायी झाले. लक्षात नाही आलंय तर परत बघा. ह्याचा लाभेश मंगळ होतो आणि तो पंचमात आहे आणि पंचमेश शुक्र आहे तो लाभात आहे. ते एकमेकांच्या राशीत पण आहेत आणि एकमेकांच्या दृष्टीत पण आहेत कारण समोरासमोर आहेत. पंचम आणि लाभांच्या असलेल्या ग्रहांची त्यांच्या एकमेकांवरती दृष्टी आहे. आणि ते स्वतःच्याच घरांना बघतायत म्हणजे स्वतःच्याच घरांना बघतायत. तो बुधाचा नवमास कुठला, शुक्राचा नवमास कुठला आणि गुरुचा कुठला ते या कुंडलीसाठी तसं बघायला गेलं तर महत्वाचं ठरेल. त्यामुळे ते सांगा. आणि बुधाचा नवमान बुधाचा तूळ मध्ये शुक्राचा तुळेत येईल. शुक्राचा मिथुन येते. इथून येते आणि गुरुचा 26 म्हणजे शेवटचा
नेट मी म्हणजे स्वनवमाशी आला गुरु आणि हे शुक्र आणि गुरुचे नवमाश आल्यामुळे यांचं क्षेत्र जे होतं ते 3 पॅरेग्राफ लावते की नाही बघतो आता. डिस्टर्ब कर तुम्हाला. त्या बाहेर चंद्र बाहेर नाही. त्याच्या व्यतिरिक्त चंद्र दोन सुद्धा paragraph लिहायलाच मीन लावले राशीत आहे, दशमात आहे. म्हणजे संगीत क्षेत्र जे ह्या व्यक्तीच्या बाबतीत जे आपण बघतोय त्यासाठी सुद्धा हे अतिशय अनुकूल होतं. चंद्राचा नवमाश कुठला येतोय? नंतर बोलू. आमचं झालं. धनुच येतोय काय? मकर धनुच आहे. अच्छा धनुच धनु आहे. धनु बरोबर. हा आता इथे काय होतंय म्हणजे या काय म्हणायचं पृथ्वी स्वभाव राशी लग्नासाठी काय होतंय, रवी मंगळ हे अग्नी तत्वाचे ग्रह हे बुधाच्या पृथ्वी तत्वासाठी फारसे पोषक नाहीत, तरी सुद्धा ते स्थानानुसार शुभ फलदायी होणार आहे, ठरणार आहे. जसं मगाशी आपण म्हटलं की रवी दशमात आहे, पण ते हा तर तो क्लास चालू दशमातला रवी कायम शुभ फलदायी होणार, त्यामुळे तो शुभ फल देईल. भाग्येश शनी आहे तोच अष्टमेश असल्यामुळे तो आणि तसंच काय आहे इथे म्हणजे मगाशी एकदा आपण त्याचं नियम घेतले त्यानुसार की एक शुभ स्थानाचा अधिपती एक अशुभ स्थानाचा अधिपती, त्यामुळे पूर्ण शुभ असा एक नेमका ग्रह द्विस्वभाव राशीला येत नाही. मग तिथे काय काय होतं की बुध आणि शनी, बुध लग्नेश म्हणून आणि शनी भाग्येश म्हणून आणि गुरु हा दशमेश होतो, त्यामुळे या तिघांचे योग जास्तीत जास्त जेव्हा असतील तेव्हा ते शुभ फळ देईल, बुध शनी आणि गुरु. आणि त्याचा पुढचा अजून एक असा भाग आहे की पापग्रहाबरोबर असलेला बुध हा सुद्धा काहीसा शुभ फलदायी होतो, कारण बुधाचा आपण केंद्राधिपत्य दोष सोडला तर एक लग्नेश म्हणून तर तो शुभ फलदायी होणारच आहे. त्याच्यामुळे तर जर तो जेव्हा पापग्रहाबरोबर असेल तर तेव्हा तो शुभ फलदायी होऊन म्हणजे ती फळं शुभ मिळतात. फक्त आता म्हणजे महत्वाचं ह्याच्यामध्ये काय राहील की बुध शनी आणि गुरु यांचे योग हे मिथुन लग्नाला पुढे नेणारे किंवा राजयोग देणारे ठरतील. तिसरी पत्रिका आहे राजेश खन्ना यांची. राजेश खन्नाच्या बाबतीत लग्नी गुरु जो आहे तो वर्गोत्तम आहे. बघा 7, 8, 9 लग्नेश गुरु वर्गोत्तम, लग्नी गुरु वर्गोत्तम आणि बुधही वर्गोत्तम आहे त्यांचा. आता रवी बुध शुक्र हे जे आपण मगाशी ग्रह बघितले ते सगळे सप्तमात आहे आणि ते त्यांची तिघांची दृष्टी आहे लग्नावरती. आणि रवी आहे स्वनवमाशी म्हणजे रवी सिंह नवमाशी आहे. बुध आणि बुध वर्गोत्तम आहे 29 अंशाचा म्हणून 29 शेवटच्या अंशाचा धनु राशीतला म्हणून धनु राशीत धनु नवमाश म्हणून बुध वर्गोत्तम आहे. तो लग्नेश असल्यामुळे आणि लग्नाला बघतोय प्लस वर्गोत्तम नवमाश असल्यामुळे तो शुभ फलदायी झाला. आणि शुक्राचा नवमाश कोणता आला? शुक्राचा हा विकासा हे नाही म्हणू शकत तरी वृश्चिक नवमाशात आहे म्हणजे जल नवमाशात आहे एक. तर जल नवमाश आणखीन एक असं आहे की सप्तमातले ग्रह हे लोकप्रियता देतात किंवा लोकप्रियता ज्या क्षेत्रासाठी आपण बघतो तर इथे सिने क्षेत्रात असलेल्या या राजेश खन्नाला लोकप्रियता मिळवून देणारे एक तर सप्तमातला रवी बुध, पुन्हा इथे बुधादित्य योग हा वेगळ्या कारणाने हे झाला आणि तो सप्तमात असल्यामुळे एक स्वनवमाशी आणि एक वर्गोत्तम असलेल्या ह्या त्यांच्या स्थितीमुळे
हे पूछ के आते ना लोकप्रियता मिळवून पूछ के देण्यात आते रवी बुध जास्ती ब्लाउज हो आणि गया कुठल्या पूछते क्या कुठल्या क्षेत्रात तर कला मेरा मार देंगे तो नहीं कारण हो, हो, शुक्राचं लेके जाओ क्षेत्र लेके जाओ लेके जाओ सिनेमा फिर हम हराए नहीं आते चंद्र रवी आणि ऊपर है, देखो ना मध्ये पेन की 29 आपको ही नहीं डिग्री होगा तरी उसके त्याला घर पे। आपण बुधादित्य म्हणू का? हो रवीच्या पुढे असणारा बुध तो बुधादित्य एकाच राशीत आहेत ना युती हा, पण नाही म्हटलं मी युती कुठे म्हटलं बुधादित्य म्हटलंय मी बुध ओके. आणि आदित्य हा म्हणजे एका राशीत असणं त्याला बुधादित्य म्हणतात. ओके. आणि तो बुध त्यातल्या त्यात सुद्धा बुध पुढे असणं रवीच्या पुढे बुध असतं ते चंद्र आणि बुध हे सुद्धा नवपंचम युगात आहेत बरोबर आहे का बघा हो एकदम अंशात्मक आहे चंद्र पण 29 अंशाचा आहे रवी बुध पण 29 अंशाचा आहे त्यांचा तृतीय आणि सप्तमातला अंशात्मक नवपंचम योग होतो तो हाँ? तुम्हारे साथ निश्चितपणे रवी बुध शुभ फलदायी आहे चार जगह की बोलने से आता है इथेही मंगळ स्वराशीचा बुध आहे कुठे आहे? षष्ठस्थान रवी बुध शुक्र स्वराशीचा असल्यामुळे आणि काय म्हटलं उपचय स्थानात असल्यामुळे उपचय स्थानातले पापग्रह आणि त्याही बाहेर हा स्वराशीचा मंगळ त्याच्यामुळे मंगळाचा जो अनिष्टपणा आहे तो नाहीसा झाला किंवा तो अनिष्ट फळापेक्षा त्यांनी शुभ फळं दिली असं म्हणू शकतो कारण षष्ठेष्ठ असतात त्याची लग्नावर दृष्टी येते वगैरे वगैरे त्यात आता इथे हा विचार करू नका म्हणजे तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून मी पुन्हा सांगते की इथे सगळे शुभगुण त्याला लागणारच नाहीये म्हणजे पहिलंच वाक्य मी म्हटलं की कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ होत नाही ठीक आहे त्याच्यामुळे कुठल्या जे कोणाचे अधिपती आहेत आणि त्यांचे एकमेकांशी जेव्हा शुभयोग होतील तेव्हाच या इथून लग्नाला जास्ती करून शुभ फळ मिळते किंवा तुम्ही सोबा लागणार इथून म्हणण्यापेक्षा कारण कुठलेही ग्रह एकच पूर्णपणे शुभ फलदायी होत नाही त्याच्यामुळे असलेल्या शुभ स्थानांच्या अधिपतीचे जेव्हा शुभयोग होतील तेव्हाच त्यांना चांगली फळं मिळतील त्यातल्या त्यात जास्तीत जास्ती आता तेवढे आपण आता इथे काढले की तो स्वनमावशी आहे तो वर्गोत्तम आहे आणि तो त्यांच्या बुध आणि शुक्र युती जेव्हा असते तेव्हा ते नक्कीच चांगली फळ देणार कला क्षेत्रामध्ये ठीक आहे या 3 पत्रिका झाल्या आणि अजून एक पत्रिका मी घेतली होती एक कवितानेच घेतली ती ऍक्च्युअली मला पण 30 पत्रिका घ्यायची होती सांगते आता दीर्घायुसाठी घेतली ती त्यातलीच एक पत्रिका आहे कुसुमाग्रज किंवा कोणतं घेतले ना कधी माडगुळकरांची पत्रिका पण मिथुन लग्नाची आहे हा ठीक आहे कधी माडगुळकरांच्या पत्रिकेमध्ये बघा सगळे अंश आणि नवमांश पण लिहिले ते गोल छोट्या गोलात लिहिले ते नवमांश आहेत त्याच्यामुळे आता बघा मला वाटतं आत्ताच घेतली ना त्यांनी माडगुळकरांची पत्रिका आत्ताच घेतली ना त्यांची घेतली नाही घेतली नाही गजवाची नाही घेतली ओके ओके ठीक आहे गदिमांची पत्रिका सुद्धा मिथुन लग्नाची येते आणि गदिमा किती काय म्हणू मोठे होते म्हणजे सगळ्या बाबतीत कुसुमाग्रज घेतली कुसुमाग्रज हा ठीक आहे एकच मिनिट हा आता ह्याच्यातले राजयोग म्हणा किंवा एकूणच शुभयोग कुठले आहेत ते सांगा कधी माझ्याबद्दल बुधादित्य योग आहे गुरु कर्केचा च आणि स्वनवमांशी स्वनवमांशी ओके मंगळ
स्वनवमोशी. हा उपचय स्थानात तो शनी. आता इथे सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे ते सांगते. या सगळ्या ग्रहांना, सगळे ग्रह जे आहेत ते नवमाशात बलवान आहेत. जसं की मंगळ मेष नवमाशी आहे, बुध मिथुन नवमाशी आहे, गुरु धनु नवमाशी आहे, शनी वर्गोत्तम आहे, चंद्र हर्षल लाभयोग आहे आणि कन्येचे रवी बुध. म्हणजे बुध एकतर स्वराशीचा किंवा उच्च राशीचा असं म्हणू. आणि त्याच्या बुधादित्य मगाशी यांनी सांगितलं आणि ते पण केंद्रात आहे. बुधादित्य केंद्रात आहे. आणि त्या अर्थात त्या दोघांची दृष्टी अष्टम स्थानावरती येते. म्हणजे यांच्या पत्रिकेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळे ग्रह त्यांना नवमाश बळ प्राप्त झाल्यामुळे ते अधिक बलवान झाले. प्रत्येक सगळे ग्रह सगळ्यांना नवमाश बल आहे. हे सगळे म्हणजे आता 12च्या 12 म्हणणार नाही, पण आता 9 ग्रहापैकी जर 5 ते 6 ग्रहांना नवमाश बळ असेल तर तो निश्चित शुभफलदायीच होणार. आणि इथे लग्नेश चतुर्थेश बुध चतुर्थ उच्चीचा आणि मिथुन नवमाश. फक्त तो कन्या नवमाशी असताना पण ह्याच्याने काय बिघडलं नाही अर्थात स्व नवमाशी असल्यामुळे. आणि त्या दोघांची दृष्टी समोर म्हणजे दशमावरती आहे. तो महत्वाचा मुद्दा. गदी माडगुळकरांची ही पत्रिका, त्यांना आपण एक गीत रामायणकार म्हणून ओळखतो. आणि त्यांचे इतर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी रचलेली गाणी आधुनिक वाल्मिकी म्हणतात. वाल्मिकी ही त्यांची पंचम स्थानाचं असतं ना लेखन किंवा असं क्रिएटिव्ह. आणि पंचमाचं लेखन असतं. पंचमाचा तेच असतं. पंचमेश शुक्र तृतीयाचा आहे म्हणजे पराक्रमाचा आहे. म्हणून ते लिखाण होय. म्हणून खूप जास्ती लिखाण त्यांच्याकडून लिहिलं गेलं की प्रदीर्घ असं रामायण आणि ते सुद्धा गीतातून. आणि त्यामुळे त्यांनी लेखन खूपच केलं. कविता केल्या, चित्रपट गीतं लिहिली, आधुनिक म्हणजे रामायण तर लिहिलं पण याशिवाय चित्रपटांच्या कथा, नाटक, पटकथा आणि छोट्या छोट्या निबंध लेख. पण सगळ्यात पॉप्युलर ते गीत रामायणामुळे झाले. आता जुने पिक्चर गीत रामायण सगळे ऐकतातच. जगाच्या पाठीवर या चित्रपटातली सर्वच्या सर्व गीतं त्यांनी लिहिली आहे. अचूक नादमय शब्द योजना हे त्यांचं विशेष होतं. तर या आपण म्हटलं तसं चित्रपट कथा, साहित्यिक, पटकथा, कथाकार, संवाद लेखन आणि महाकवी म्हणजे आधुनिक वाल्मिकी ही पदवी त्यांना मिळाली. आणि 52 गीतांचे शब्दकार आहेत ते. आखाची गोष्ट हा उत्कृष्ट विनोदी चित्रपट त्यांनी लिहिला. अभिनय पण करायचे. 16 चित्रपटांचं लेखन त्यांनी केलं. शुक्र शनी ही युती पराक्रम स्थानात आहे. म्हणजे लिखाणही झालं, त्यांचं अभिनय पण झाला. आणि ते शुक्र आणि शनी पंचमेश आणि नवमेश आहेत त्यामुळे दोन्ही शुभग्रह. हा जास्तीत जास्त म्हणजे आणि ते पराक्रम स्थानात आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं हे लिखाणाचं विशेष पराक्रम असं आपण म्हणू शकतो की त्यांच्याकडे. एक गोष्ट सांगायची आहे की जसं त्यांनी गीत रामायण लिहिलंय ना तसं गीत गोपाल पण लिहिलं. पण ते फारसं प्रसिद्ध झालं ना. प्रसिद्ध नाही झालं. रामायण इतकं प्रसिद्ध नाही झालं. पण गीत गोपाल पण कृष्णाच्या ह्याच्यावर लिहिलंय त्यांनी. हो सांगायचं बरं झालं सांगितलं ते. मी सांगायचं विसरून गेले. तर गीत गोपाल आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या एकूण सगळ्या या लेखन कर्तृत्वावर अत्यंत प्रसन्न होऊन औंधचे पंतप्रतिनिधी ज्यांनी आमच्या महाविद्यालयाला जागा दिली त्या औंधच्या पंतप्रतिनिधींनी गदिमांना तयार घर असंच भेट म्हणून दिलं होतं. तर आपण या माझ्या आठवणीने या 3-4 औंधाच्या जवळचा जन्म त्यांचा ना. औंधाच्या जवळचा जन्म होता त्यांचा माण तालुक्यात. सातारा शेटफळे असं त्या गावाचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातलं.
1/10/19 ही त्यांची जन्मतारीख आहे. माडगुळ. 23 आणि मग त्यांना इतर अनेक पुरस्कार वगैरे मिळाले, ते काय मी लिहिले नाही कारण ते माहिती आहेत, म्हणजे सगळ्यांना माहित असलेली गोष्ट. ही यादी खूप मोठी आहे. हो, खरंच खूप मोठी आहे. ही यादी खूप मोठी पण आहे. आता खरंच घेण्यासारखं नाही आणि सगळ्यांना माहिती आहे म्हटलं ते फार रिपीट करायची गरज नाही. पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या एकूण वाङ्मयावर PhD केलेली आहे. हो, आणि गुरु नेमचून किती आहे ही असली करके ती सुद्धा उच्चीचा गुरु आहे आणि गुरु नेमचून युती 18 आणि 19 अंश असल्यामुळे त्यामुळे ती सुद्धा खूप फलदायी झाली. त्या मी तो विषय वेगळा घेतला होता किंवा घेईन कधीतरी. कर्केच्या लोकांचं नहीं तो ब्लाउज लाएंगे जब दे त्याला हे म्हणतो आपण काय म्हणायचं होतं मला त्याला इनोव्हेटिव्ह रचनात्मक कार्य त्यांच्या हातून जे घडलं ते चंद्र हा जो चंद्राच्या राशीत, पण चंद्र सुद्धा इकडे चंद्राची सुद्धा लग्नावरती दृष्टी आहे. म्हणजे 1-2 वाक्यात आहे, 1-2 मिनिटं आहेत तेवढंच सांगते की फक्त आपण गदिमांच्या पत्रिकेबद्दल बोलताना मी एवढं सांगू शकते की सृजनशीलता म्हणजे रचनात्मक कार्य जे असतं इनोव्हेटिव्ह ते चंद्राकडून कर्केकडून घडतं. कर्क राशी ही आपण म्हणतो की बहुप्रसव राशी आहे. मग ती प्रसवशीलता फक्त संततीसाठी मर्यादित नसून त्यांचे जे विचाराचं जे प्रस्तुतीकरण आहे किंवा ते त्यांच्याकडे मॅक्झिमम येतं. आणि पाण्याचा गुण कसा आहे, चंद्राचा हा जलतत्वाचा जो गुण आहे तो चिकटून बसतो किंवा एखादा त्या घटनेचा किंवा अनुभवाचा ठसा जो उमटतो त्याचा तो परिपूर्ण किंवा प्रगल्भ असा अनुभव देणारा ही कर्क राशी ठरते. आणि असे मी जवळजवळ 50 पत्रिका कर्केच्या म्हणजे कर्केचा गुरु किंवा कर्केचा चंद्र असा एक विषय घेऊन त्याचं जे निष्कर्ष काढला त्याच्यानुसार मी हे सांगते की तो जो प्रसवशीलता हा जो गुण आहे कर्केचा तो फक्त संततीपुरता मर्यादित नसून त्यांचे विचार हे जे त्यांच्या विचाराची अनेक विधता आपल्याला दिसते त्याच्यामध्ये. म्हणजे एकच कुठला तरी विषय घेऊन केला असं नाही. आता आपण जे बघितलं ते सगळं कुठलाही विषय त्यांनी ठेवला नाही लेखनातला. म्हणजे लेखनाची जे आपण म्हणतो की पराक्रम केला तर विषय बाजूला ठेवला किंवा कमी पडला असं झालं त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर. म्हणजे हा विषय वेगळा असला जरी आत्ताच्या आपल्या चालू मुद्द्यापासून, पण तरी सुद्धा हा विषय पण यांच्या बाबतीत म्हणजे तो आपल्याला अभ्यासावा लागणारच. कारण सर्व राशी जरी जलराशी जरी बहुप्रसव असल्या तरी कर्केकडे काय येतं तर विचार भावना या बाबतीमध्ये ते लागू होतं. आणि तो विचार करताना आणखी काय काय मुद्दे सुचले ते सोडून द्या, आत्ताच आपला तो विषय नाही. पण या बाबतीत मी आणखी 50 पत्रिकांचा अभ्यास केला, त्यावरून मी एवढं सांगू शकते. आपण कधीतरी वेळ मिळाला की आपण तो विषय घेऊ. आणि ते कालपुरुषाच्या पत्रिकेत कर्क मातृभावात असल्यामुळे पण ते प्रसवशीलता जास्त आहे. तो हा म्हणजे तिला सगळ्यांचं भरण पोषण करायचंय माता म्हणून. आणि बरं आता तुम्ही परत एक छोटा मुद्दा काढला तर मी एक सांगते की कर्केचं पाणी कसं आहे निर्मळ धावणार, वृषभेचं कसं आहे डोह किंवा जमलेलं पाणी साचलेलं पाणी. त्यामुळे त्यांचा जो विचार आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे जी वाहत्या पाण्याला जी हे असेल क्वालिटी ती गोठलेल्या किंवा साठलेल्या पाण्याला नसेल. आणि समुद्राबद्दल काय बोलायचं म्हणजे मीन ही समुद्राची राशी असं आपण बोलतो. त्यामुळे कर्क आणि मीनेमध्ये जेवढं प्रस्तुतीकरण येईल ते जलराशी असली तरी वृश्चिकेत येत नाही.
म्हणजे ती जलराशी आहे, जल हे दाखवणार, पण तिथे अजून वेगळा मुद्दा येतो की त्याचा स्वामी मंगळ आहे आणि तो अग्नितत्वाचा आहे. म्हणजे इथे पुन्हा तत्व भेद असल्यामुळे पाहिजे तेवढं आउटपुट मिळत नाही असं आपण बोलू शकतो. पण इथे कसं होतं, चंद्र पण जलतत्वाचा, राशी पण जलतत्वाची, आणि त्यामुळे ते जास्ती उत्तम क्वालिटीने त्यांच्याकडनं आउटपुट येतं. विनेकडनं काय किंवा कर्केकडनं काय. मॅडम एका ठिकाणी गेला नको नाही. हा बोला बोला. एक गंमत म्हणून मला चंद्र आणि गुरु दोघंही कर्केत आहेत आणि दुसऱ्या स्थानात आहेत म्हणून स्पीच म्हणजे वाचा लहानपणी मी इतकी बोलायचे हे पण दिसतं का, इतकी बडबड. आता तुम्हाला आवाज ऐकू माझा. पण मॅडम मीनेमध्ये पण म्हणजे जलतत्व आणि अग्नितत्व यांचा तत्व भिन्नता येते, राईट? कारण गुरु परत अग्नी तत्वाचा. हो, म्हणूनच मी म्हणतो की कर्क श्रेष्ठ आहे. म्हणजे या लिखाणाच्या ह्याच्या बाबतीत, रसवतेच्या बाबतीत कर्क श्रेष्ठ होते, मग मीन आणि मग वृष. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे तत्व साम्य जेवढं अधिक असेल तेवढं त्याचं फळ अधिक मिळतं. आणि तिथे विरोधाला कोणतरी आलं, जसा वृश्चिकेत मंगळ आलं, इथे गुरु पण तो आकाश तत्वाचा गुरु आहे, तिथे पुन्हा सगळं येत आहे. पण तरी तो अग्नी म्हणजे गुरु आकाश तत्वाचा ग्रह आणि हे मीन राशी ही पाण्याची, म्हणजे तिथे पुन्हा तत्वभेद आले की थोडासा भेद पडतो एवढंच. पण तरी सुद्धा त्यांना जेव्हा सपोर्टिंग येतात जे ग्रह किंवा कुठल्या स्थानात किंवा कुठल्या राशीत, तर मात्र ते शुभ फळ. म्हणून त्याच्यावरती आपल्याला अवलंबून राहिलं. तसं कर्केचं नाही होत. कर्केचा रवी, कर्क लग्न, कर्क चंद्र, त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी हे दिसणारच गुण. हे जे आता आपण म्हटले ते गुण, कर्क लग्न असू दे, कर्क रवी असू दे किंवा कर्क नास असू दे, त्या तिन्ही ह्याच्यामध्ये त्यांची क्वालिटी आपल्याला नक्की उठून दिसते. ठीक आहे बलबेंदर मॅडम वाढवत. मी म्हटलं विषय कोणतीकडे चालला मी नाही, खरंच आहे. विषय असा पत्रिका असल्या ना की खरंच विषय इतका हे असतो की त्याच्या पुढे मला तो वृक्ष गणिताचा विषय वाटत असेल बहुतेक या सगळ्यांना. नाही असा आपण जमिनीवर राहणं आवश्यक आहे आपलं, त्याच्यामुळे मध्ये कारण मागे एकदा कोणी सांगितलं होतं गणिताचा आणि तो सगळ्यात शेवटी तुम्ही घेता वगैरे, असं पण एकदा कोणी सांगितलं होतं. म्हटलं मुद्दाम शेवटी घेते, ज्याला इंटरेस्ट आहे तो राहील, नसेल तो बंद करून जाईल. तो एक भाग झाला. आणि हे लक्षात घ्या ना की त्यांच्याकडे आता उजाडते आणि आपल्याकडे रात्र. तो जो वेळेचा जो हे साधन आहे तो आत्ताच शक्य आहे ना आम्हाला. नाहीतर मग त्यांची रात्र झाली तर आपल्याला इथे पाठे उठून बसायला लागेल. ठीक आहे, चालेल. चला आता आज आपला हा शेवटचा वर्ग आहे गणिताचा. आज आपला पोर्शन संपणार आहे आणि आतापर्यंत प्राज्ञ आणि विशारद असं मिळून आपण गणिताचा जवळजवळ सर्वच भाग आपण कव्हर केलेला आहे. मेन म्हणजे पत्रिका तयार करणे आणि त्याच्याबरोबर व्यवहारामध्ये आपल्याला जे जे लागणार आहे ते मुहूर्त म्हणा, सूर्योदय सूर्यास्त आज आपण घेणार आहोत. आणखीन काही मुहूर्त पण त्याच्याबरोबर घेणार आहोत जे त्याच्यावर अवलंबून आहेत, सूर्योदय सूर्यास्तावर. असं आपण सगळं बघणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण व्यवहारात आपल्याला खूप लागतात त्यांचा उपयोग आपल्याला तिथे करायला लागतो. आता पत्रिकेचं काही थोडस आपल्याला सॉफ्टवेअरमुळे हे मिळतं, पण हे मुहूर्त वगैरे बघत असताना थोडे आपल्याला स्वतःच हे बघण्याची गरज पडते जरी हे असलं तर त्यानुसार आता आपण हा शेवटचा आपला वर्ग आहे. याच्यानंतर मॅडमनी सांगितलं तसं तुम्हाला नंतर याच्या पत्रिका जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याचं स्वरूप पाठवीन मी, जुन्या प्रश्नपत्रिका पाठवीन आणि मग त्यानुसार तुम्ही गणिताचा अभ्यास करा. आता इथे आपण सूर्योदय सूर्यास्त कसा काढायचा ते बघणार आहोत. आपल्याला पंचांगामध्ये जे पान असतं त्याच्यावर जे दिलेले सूर्योदय सूर्यास्त आणि दिनमान असतं ते सगळं मुंबईचं. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर
पेज नंबर 97 वर पण आपण मला वाटतं मागच्या वेळेस बघितलं जेव्हा आपण अभिजित आणि हे मुहूर्त काढले तेव्हा पुणे आणि सोलापूरचे सूर्योदय सूर्यास्त सुद्धा आपल्याला 96 पेज म्हणजे आत्ताचं जे हे आहे पंचांग जे आपलं नवीन आहे त्याच्यामध्ये 96 पेज वर पुण्याचे आणि सोलापूरचे पण सूर्योदय सूर्यास्त दिलेले असतात. पण इतर गावचे सूर्योदय सूर्यास्त आपल्याला जर काढायचे असतील तर ते कसे काढायचे त्याच्यासाठी आपण आज बघणार आहोत इथे. आता सध्या तरी पंचांगामध्ये त्यांनी सूर्योदय सूर्यास्त हे अक्षांशावरून काढण्यासाठी पेज नंबर 94 आणि 95 काढा पंचांगाचं. त्याच्यावर आता आपल्याला तयार कोष्टक दिलेलं आहे. पूर्वी आपल्याला काय करावं लागायचं, रेखांतर चरांतर असं काढून ते करावं लागायचं गणित. पण ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून आता सोपं कोष्टक आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यात त्यांनी पेज नंबर 94 वर बघा सूर्योदय दिलेत आणि पेज नंबर 95 वर सूर्यास्त दिलेले आहेत आणि ते तारखेनुसार आहे. जानेवारी फेब्रुवारी असे डिसेंबर पर्यंत, पण साधारण 5-5 दिवसांनी त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे 1 जानेवारी, मग 6 जानेवारी, मग 11, मग 16, 21, 26 आणि 31 असं केलंय. नंतर पुन्हा फेब्रुवारीचं मग 31 असल्यामुळे पुढे फेब्रुवारीचे 5, 10, 15, 20, 25, मग मार्च पुन्हा 1 तारखेपासून असं त्यांनी साधारणपणे 4-5 दिवसाच्या अंतराने हे सूर्योदय सूर्यास्त दिलेले आहेत. कारण खूप फरक काही पडत नाही असं आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये की 1 तारखेला 1 जानेवारीला जर 6:43 असेल तर 6 जानेवारीला 45 म्हणजे 2 मिनिटाचा फरक हा जवळजवळ 2 दिवस तिथे 5 दिवसामध्ये पडतो. म्हणजे रोजच्या सूर्योदय सूर्यास्तात फारसा फरक पडत नाही आणि त्यामुळे त्यांनी 5-5 दिवसाच्या अंतराने हे दिलेले आहेत. आणि हे पूर्ण भारतातील 8 ते 24 कारण भारताचा अक्षांश जे कन्याकुमारीचं जे टोक आहे तिकडे ते 8 अक्षांशावर आहे आणि आपण सगळे उत्तर गोलार्धात म्हणजे 8 अक्षांश उत्तर 8 अंश उत्तर अक्षांश आहे. तर वर काश्मीरचं जे टोक वर आपण बघितलं तर ते 34 आहे. म्हणून तिथे त्यांनी 8 ते 34 चे सगळे हे इथे सूर्योदय सूर्यास्त दर दिवसाचे दिलेले आहेत. अर्थातच याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की साल म्हणजे इसवी सन किती आहे त्याला काही फारसं महत्व नाही. संबंध वर्षामध्ये 1 जानेवारीला एखाद्या म्हणजे मुंबईचा 1 जानेवारीचा जो सूर्योदय दिलेला असेल तो 25 साली 26 साली 27 साली सुद्धा तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर सेम आपल्याला दिसतो. त्यात फारसा हेचा मॅडम तुमचा हे बंद करा. आला लक्षात आलं. तर त्यामुळे तो सूर्योदय सूर्यास्त इथे आपण तारखेनुसार त्यांनी दिलेले आहेत काही प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावरून मग आपल्याला काढायचं आहे. फक्त इथे काय करावं लागेल आपल्याला, जर 1 आणि 6च्या मधला कुठला काढायचा असेल तर साधारण आपल्याला त्रैराशिक मांडून किंवा 2 मिनिटं म्हणजे 120 सेकंद झाले 5 दिवसाला. 5 दिवसाला आपण जर 120 सेकंद घेतले तर एका दिवसाला किती सेकंद येतील, 120 भागिले 5 24 आणि मग तसं आपल्याला ते गणित साधारण बघायला लागतं. आता सेकंदाचा विचार फारसा आपण सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेस लिहित नाही, तिथे आपल्या मिनिटामध्येच लिहितो. तर मग असं असेल तर आपण नेहमीचा आपला नियम पाळायचा की 30 पेक्षा जास्त असेल तर पुढचा धरायचा, 30 पेक्षा कमी असेल तर मागचा धरायचा. तसा अशा प्रकारे राऊंड अप करून आपण ते उत्तर काढायचं असतं. तर आता इथे पण काही उदाहरणं घेऊयात त्याच्यासाठी. इथे आता दिलंय त्यांनी की अमरावती येथील 20 मे 26चा सूर्योदय सूर्यास्त काढून दिनमान व रात्रीमान काढा. आता इथे अमरावतीचं आपण इथे बघितलंय की इथे रेखांतर इथे खाली तुम्ही जर बघितलं तर इथे दिलेत बघा त्यांनी की 5-5 दिवसाच्या अंतराने सूर्योदयास्त दिलेले आहेत. इष्ट दिनांक या कोष्टकात नसल्यास त्रैराशिक रीतीचा उपयोग करून इष्ट म्हणजे आता आपण जे म्हंटल की 5 मिनिटाला जर 120 सेकंद तर एका मिनिटाला किती असं जे काढलं त्याला आपण त्रैराशिक म्हणतो. आणि ते काढायचं आपण आणि सरासरीने आपण तिथे वेळ काढायची आणि त्याच्यावर रेखांतर संस्कार करावा
म्हणजे हे जे दिलेले आहे त्याच्यावर आपल्याला पुढे रेखांतर संस्कार पण करायचा आहे. म्हणून आपल्याला रेखांतर संस्कार बघायचा असेल तर आपल्याला त्याच्या पुढच्या पान बघायला लागेल. 96 पेज वर आता आपल्याला या पंचांगामध्ये बघायला मिळेल की गावाप्रमाणे तिथे रेखांतर दिलेले आहे. आणि हे रेखांतर बघायचं कसं, हे इतर काही मुहूर्ताच्या वेळेस हिच्या वेळेस सुद्धा आपण बघितलंय की हे कसं काय आपण बघू शकतो. तर इथे आपल्याला रेखांतर बघायचं. तर आता इथे अमरावती बघा, अमरावती 97 पेज वर किती दिलंय रेखांतर? -7. हा, मग -7 आणि ते मिनिटातलं आहे याचं लक्षात ठेवायचंय. आपल्याला तिथे मिनिटं हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणून आपण वर लिहिलं अमरावती रेखांतर दिलंय -7 मिनिट आणि पुढे अक्षांश दिले. किती आहेत अक्षांश? -7च्या शेजारी 21 हा? 21 20 आहेत ना अमरावतीचे. हो हो 21 रोज 15 लाईन मिळालं लिहायचं, का? जास्त नाही लिहायचं. 24 वेळाला 15 तरी 21. कमीत कमी नाही तर 20 नाही तर 30 लाईन्स रोज लिहून द्या. हा, मग आता आपल्याला हे घेतलं आपण 97 पेज वरून. आता आपल्याला पुन्हा कुठलं पेज बघायचंय? तेव्हा 94. अक्षर असं मोत्यासारखं आलं पाहिजे समजलं ना? सूर्योदयासाठी 94 अक्षर आणि जर काही इकडचं सूर्यास्तासाठी तिकडं झालं आणि 94. घाण आलं तर बघ तू 5 गाळून पेज टाकीन मी आपल्याला बघायला. वहीला. आता इथे बघा आपल्याला तारीख आहे नाही 20 पेजला. मे. आता 20 मे इथे आपल्याला शोधा तुम्ही. अक्षर कसलाच काढायचा समजतं. 20 मे आहे का ह्याच्यामध्ये? आहे ना. आहे. आता 20 मेच्या लाईनीमध्ये इथे बघा पुढचे हे जे 5, 10 हे जरा मोठी आकडे आहेत त्याचा आणि त्याच्या पुढचे छोटे असल्यामुळे ती लाईन नीट तुम्हाला बघायला लागते. 20च्या शेजारी जे 11 लिहिलेले आहेत ती लाईन आपल्याला बघायला लागेल. 11, 9, 8, 6, 5, 3 दिसले? 1, 0. मग 5, 58. मग 5, 57 नंतर दिसलं का? नाही कळलं. हे बघा 20च्या लाईनीत बघायचं. 20च्या 11ची इथे पट्टी ठेवा पाहिजे हो आहे हा. किंवा कागद ठेवा एखादा आणि मग त्या लाईन मध्ये बघा. कारण इथे पुढे मागे असल्यामुळे थोडा गोंधळ होण्याची शक्यता असते. हा, मिळालं का तुम्हाला? हो मिळालं. हा, आता 20च्या इथे 11, 9, 8, 6, 5, 3, 1, 0. त्याच्यानंतर त्यांनी 5, 58 दिलंय. बरोबर. हो मग 57 त्याच्या शेजारी 57 आहेत म्हणजे 5, 57 झाले. हो मग त्याच्या शेजारी 55 आहेत. बरोबर. हो मग 53 आहेत. हम्म. मग 52 बरोबर. आणि मग 50. 50च्या इथे खूण करा आणि 50च्या इथे खाली बघा किती आलंय. 50च्या खाली त्या लाईनीत बघत शेवटी गेलं तर किती 21 दिसतात. हो हा, म्हणजे 21 अक्षांशावर आणि 20 मेला आपल्याला उत्तर मिळालं 5:50. हो कळलं सगळ्यांना? हा, 5:50 सूर्योदय. बरोबर. समजलं सगळ्यांना? आता आणि ते खालच्या लाईनीत सूर्यास्त. अक्षांश लिहून दिलं, ते अक्षांश दिले तसे त्याचं. हा, खालच्या लाईनीत पण दिलेत आणि वर पण वरती पण दिलेत. दिलेत. हा, म्हणजे आपल्याला शोधायला सोपं जावं म्हणून. तिथे लिहिलं नाहीये त्यांनी की हे जे कॉलम्स आहेत ते कशाचे आहेत, त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं. हा बरोबर. हा, अक्षांश तिथे दिनांकाला त्यांनी बाण लिहिलाय खाली. बरोबर. हा, त्याला नाही. आणि हा अक्षांशाला असं काही लिहिलं नाही कारण त्यांनी खाली लिहिलंय ना 8 ते 34 असं लिहिलंय ना खाली. हो, खाली नोट मध्ये लिहिलंय. हा, त्या नोट मध्ये लिहिलंय त्यांनी 8 ते 34. तर इथे 8 सुरू झालं की नाही आणि 34 पर्यंत आहे ना. हो हा, म्हणून मग ते त्यांनी पुन्हा तिथे अक्षांश लिहिले नाही. कळलंय? बरोबर. हा, आता आपल्याला सूर्यास्त बघायचा. सूर्यास्त पण बघा या बाजूला 95 वर सेम प्रकाराने 20च्या लाईनीत बघत जायचं. 35 20च्या लाईनीत बघा 35, 36, 37, 39, 40, 42, 43, 55. हा 55. बरोबर आहे. म्हणून
बघा आपण इथे 18:55 लिहिलंय, कारण 6:55 म्हणजे 18:55 लिहायचे. Yes. होय ना? हा. मग आता ह्याच्यावर रेखांतर संस्कार करा असं त्यांनी सांगितलंय, बरोबर की नाही? आणि रेखांतर संस्कार वर लिहिला आपण -7, म्हणून आपण 5:50 मधून 60 मिनिटं वजा केली. म्हणजे 5:43 हा अमरावतीचा सूर्योदय आला आणि 55 मधून 7 वजा केल्यावर 18:48 हा तिथला सूर्यास्त आला. बरोबर. कळलं आता? आता अमरावतीचा मुहूर्त वगैरे काढायचे असतील तर आपल्याला हे सूर्योदय सूर्यास्त घ्यावे लागतील. जाबिजीत काढायचं आहे, गोरज काढायचं आहे तर एक तर. आणि आता दिनमान काढायचं असेल तर आपल्याला सूर्यास्तामधून सूर्योदय वजा करायचा. म्हणजे 18:48 वजा 5:43. 48 वजा 43 5 मिनिटं आली आणि 18 वजा 5 13 आले. म्हणजे तो मे महिन्याच्या 20 मेला 13 तासांचा दिवस आहे. 13 तास आणि 5 मिनिटं. आणि रात्रीमान काढायचं तर 24 तासामधून ते 13 तास 5 मिनिटं वजा केली. मग इथे 60 मधून 5 गेले म्हणून 55 आले, हातचा आला. आणि 24 मधून 14 गेले म्हणून 10 आले. म्हणजे रात्र लहान आहे इथे आणि दिवस मोठा आहे, कारण मे म्हणजे उन्हाळा आहे. आणि तिथे तुम्हाला रात्रीमान हे 10 तास 55 मिनिटं मिळालं. आता इथे आपण जे या 97 पेज वर जी यादी दिली आहे गावांची, त्यातलं एक गाव घेतलं, बरोबर? आता आपण त्या यादीमध्ये गाव नसेल तर काय करायचं हे पण बघायला लागेल ना. बरोबर. हा, म्हणून दुसरं उदाहरण आपण तसं घेतलंय. ते बघा, आता इथे हे जे गाव आहे त्याचं नाव नाही दिलंय, पण त्यांनी इथे अक्षांश दिले 22 अंश आणि 30. आणि रेखांश पण दिलेत 88 15. आणि आपल्याला तारीख 26 जून दिली आहे. बरोबर आहे. आता 96 पेज वरच आपल्याला रेखांतर मिळणार आहे. ते कसं काढायचं काही लक्षात आहे का कोणाच्या? बघितलंय आपण हे? हो. बघूया कसं काढणार. गावाचं नाव नाहीये दिलेलं. इथे राईट हँड साइडला रेखांशाचा कॉलम दिला आहे, तिथून घेणार आपण ते. बरोबर, अगदी बरोबर. हा, मग आता आपल्याला रेखांश दिले तिथे किती? 88 15. 15 म्हणजे 30 पेक्षा कमी म्हणून सोडून दिले आपण. मग कुठे बघणार पण? किंवा सव्वा मध्ये पण आपल्याला बघता येणार आहे. 88 बघा, त्या कोष्टकामध्ये 88 बघायचं आणि पाव म्हणजे एक रेघ दिली आहे ते बघायचं. 88 15 आहे ना, 49. आणि चिन्ह काय? खालील मिनिटे वर कोष्टकात काय लिहिले? खालील मिनिटे मायनस करावी. हा, म्हणजे मायनस येणार. म्हणून बघा रेखांतर आपण इथे लिहिले -49 मिनिटे. कळलं कसं घेतलं ते? रेखांश कुठे दिले तिथे? 95 88 15 दिलेत बघा वर. 97 पानावर राईट हँड साइडला. हो 98 पान. मी ते 96 वर बघतोय. 97 पेज वर. 97 पेज राईट हँड साइडला. ओके, मिळालं? हो. सोलापूर पासूनचे ते दिलेत त्यांनी. 76 हे सोलापूरचं आहे. त्यामुळे 88 15 म्हणजे एक रेख घ्यायची ना. 49 हा, पाव ना. 15 म्हणजे पाव झाले ना. म्हणजे 49. 49 आणि वजा चिन्ह म्हणून वजा 49. बरोबर. आता जून, आता इथे पण बघा आपल्याला जे दिलं इथे ते जून तारीख दिली आहे 26. तर इथे 26 आहे का जूनची? नाही. मग काय करणार? 25 बघायचं आणि 30 बघायचं. 25 दिली आहे का जूनची? 24 आणि 29 आहे ना. 24 आणि 29. जून 25 दिलेलीच नाहीये. 24 आणि 29. मग आपल्याला काय करावं लागेल? 24 आणि 29 घ्यावी लागेल. हा, मग आता आधी पहिल्यांदा आणि
बरं अक्षांशामध्ये सुद्धा आपले अक्षांश काय आहेत 22, 30 आहेत. बरोबर आहे ना? हो. पूर्ण 22 पण नाही, पूर्ण 23 पण नाही. पण इथे आपण 22, 30 ते 23 करू शकतो. तसंही करता येईल किंवा ऍव्हरेज काढूनही करता येईल. म्हणून दोन्ही पद्धतीने करू शकता तुम्ही. पण इथे आपण बघा आता म्हणून आपण लिहिला इथे वर अक्षांश 22 दिसतंय ना डिस्प्लेवर. अक्षांश 22 आणि मग सूर्योदय आपण आधी इथे 24 जूनचा लिहिलाय बघा. 548. हा आणि नंतर त्याच्या खाली 29 जूनचा लिहिलाय. हं? 548. आता अक्षांश 23चं पण तसंच केलं आपण. अक्षांश 23चा पण 24 जूनचा 5:46 आणि 29 जूनचा 5:47. बरोबर? हा आता काय केलं 5:48 आणि 5:46 याचा ऍव्हरेज काढला. काय येईल? 47. 47. मग 5:47 हा 22°30 कलाचा मधला झाला बरोबर. 24 तारखेचा आणि 29 तारखेचा किती आला? 5.48. हा मग आता हे दोन जे आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये 5 मिनिटाचा फरक आहे आणि इथे 5 मिनिटासाठी किती फरक आला आपल्याला? 5:47 आणि 5:48 म्हणजे 24 ते 29. 24, 25, 26, 27, 28 आणि 29 6 दिवस झाले इथे. 6 दिवसांचा 1 मिनिट आहे. 1 मिनिटाचा फरक. 1 मिनिटाला म्हणजे 3 दिवसासाठी 30 सेकंद. बरोबर आहे ना? मग आता 26 वजा 24 म्हणजे 2 दिवस आले. 30 सेकंद कमी फरक म्हणजे 24चा सूर्योदय आपण घेत आहोत. ओके. आणि मग सूर्योदय 5:48 घेतला. सॉरी 26 जूनचा 5:48 घेतला आपण. हे नाही समजलं मॅडम. हा हे बघा सेकंदाचा बरं ठीक आहे तुम्ही याच्याने करा. आता 1 मिनिट फरक आहे ना. 3 दिवसाला 30 म्हणजे एका दिवसाला किती सेकंद झाले? 10 सेकंद. हा म्हणजे प्रत्येक दिवशी 10 सेकंद फरक पडेल ना. म्हणजे 24ला जर 47 आहे तर 25ला 47 10 बरोबर. आणि 26ला 47 20. मग आता 20 सेकंद हे 30 पेक्षा कमी आहेत की नाही? मग सोडून दे. म्हणून इथे 5:47 द्यायला पाहिजे. माझाही चुकलाय मी इथे 5:48 लिहिले. सॉरी. 5:47 घ्या आणि त्याच्यातून 49 रेखांतर वजा करायचं. म्हणजे इथे 5:47 मधून वजा केलं तर 4:58 हा सूर्योदय येईल. आणि मग तसाच सूर्यास्त पण काढायचा. तर सूर्यास्त बघा इथे कसा आहे ते. आता आपण इथे 24चा मग डायरेक्ट घेतलाय कारण आता आपल्याला 24चा घ्यायचं हे कळलंय. म्हणून आपण इथे 24चा डायरेक्ट घेतलाय. पुन्हा गणित काही केलं नाही. 22 अंशाला बघा 24 तारखेला किती आहे सूर्यास्त? 19:09 आहे. 22चे ते खाली 22 बघितलं सूर्यास्त मध्ये आणि वरून दुसरं ना 24 म्हणजे खालून दुसरं बघा 9 हो ना. 19:09 आहे बरोबर. हा आणि त्याच्या शेजारी 23चं 19:11 आहे. म्हणजे त्याचं ऍव्हरेज काय आलं? 19:10. 9 आणि 11 आणि मग त्याच्यातून 49 11:23च्या वर बघा ना 24 तारखेला बरोबर 19:11 बरोबर. हा आणि मग त्याच्या 19:10 आहे त्याचं ऍव्हरेज झालं ना. आणि मग त्याच्यातून 49 वजा केली म्हणजे 18-21 हा सूर्यास्त झाला. 49 का बरं वजा करतो? अच्छा रेखांतर आहे. रेखांतर बरोबर ना. आता फक्त सूर्योदय सूर्यास्त काढायचे असतील तेवढं गणित करायची गरज नाही. माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला दिलं. आजकाल तुम्ही गावाचं नाव टाकून सूर्योदय सूर्यास्त टाकले तर तुम्हाला सेकंदापर्यंतचे सुद्धा ते देतात. हो की नाही? मॅडम मला
ते गुगलवर. अक्षांश कुठे बघितले ते नाही कळलं. 97 पानावर. हा 97 पानावर कुठे अक्षांश बघायचे? रेखांतर आहे 97. दुसऱ्या उदाहरणात गाव घेतलं नाहीये ना. हा तिथे हा त्याचे 97 कळलं 22 नाही. 30 कुठे ते 22 अंश 30 कला कुठे घेतलेत? 22 अंश नाहीये तो 88 रेखांश बघितले ना तिथे. अक्षांश 22 अक्षांश 22 ते दिलेले आहेत आपल्याला उदाहरणामध्ये. हो पण मग ते रेफर कुठे केलेत? रिफर नाही, असंच उदाहरण घेतलंय. जे कुठलंही दुसरं गाव असेल, या गावाचं इथे जी गावाची नावं दिली नाही, तिथलं नाहीये गाव, तर बरोबर आहे, कुठलंही पण समजा तिथलं रेखांतर कसं आलं असं म्हणतात, तर रेखांतर कसं काढलं? अक्षांश आणि 22 कुठून घेतले असं ते विचारतायत. 49 कसं आलं ते नाही कळलंय. 22 तुम्ही नाही सॉरी, सगळ्यांचा गोंधळ होतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की वर जसे अक्षांश 21 आपण 97 पानावरून घेतले, तसे खालच्या उदाहरणातले 22 23 कुठून घेतले असं त्या विचारतायत मला. तर ते उदाहरणामध्ये दिलेलं आहे की बुवा असं जे गणित आपण घेतो ना प्रश्न, त्या प्रश्नात असं दिलंय की एक गाव अक्षांश त्याचे आहेत 22 30 आणि रेखांश 88 15 आहेत, तर तिथला सूर्योदय सूर्यास्त काढा. कळलं? म्हणून 22 30 घेतलं. तुम्हाला गावच बघायचं असेल तर आपल्याला शोधता येतं तसं याच्यामध्ये वरून. हा एखाद्या गावाचं नाव असेल आणि जे इथे नसेल तर आपण ज्योतिष सोबतीतून हे काढू शकतो. आणि आता तर मी म्हंटल तसं तुम्हाला की सूर्योदय सूर्यास्त तुम्ही गुगलवर टाकलात की मिळणार. ठीक आहे. गणितात इंटरेस्ट आहे, पुढे शिकायचं अजून आहे, तर ते सगळं माहिती पाहिजे आपल्याला. कसं आलं असेल असा प्रश्न पडतो की नाही आपल्या मनामध्ये, की हे कसं काढणार आणि त्याचा संबंध काय. मेन हा संबंध आहे की सूर्योदय सूर्यास्त जे उगवतंय त्याचा संबंध कुठे येतो? त्या स्थानाशी येतो. बरोबर आहे ना. प्रत्येक पॉइंट वरून अर्थच्या जे उगवतं त्याची हे बदलत राहणार. सूर्योदय सूर्यामध्ये सूर्यास्तामध्ये सूर्य उगवतो, लग्न राशीमध्ये लग्न रास उगवते, राईज होत असते. त्यात रायझिंग पॉइंट असतो तो पूर्व दिशा असते. म्हणून तिथे त्या पॉइंटचा म्हणजे अक्षांश रेखांशाचा विचार करावा लागतो. ही जी कन्सेप्ट आहे ती फक्त तुम्हाला समजली पाहिजे ज्योतिषी म्हणून. मॅडम इथे रेखांतर एवढं 49 मिनिटं येईल का हो नक्की? हो, कारण एक हे आहे ना, एक पूर्वेला आलं ना, खूप पूर्वेला आलं. हा आणि खूप पूर्वेला आलं की तिथे सूर्योदय सूर्यास्त आधी होणार ना. बरोबर. जवळजवळ मुंबई आणि कलकत्ता ह्याच्यामध्ये अर्ध्या तासाचा फरक पडतो. बरोबर. आणि ह्याच्यातून पुढे तुम्ही जपानला वगैरे जर बघितलं तर अजून पूर्वेला गेलात, उगवत्या सूर्याचा देश, मग तिथे तर अजून फरक पडतो. हे आता सगळं भारतातलं त्यांनी दिलंय, आपण असंच परदेशातलं सुद्धा काढूच शकतो. ठीक आहे. तर ही कल्पना पाहिजे की बाकी ग्रह जे आहेत जे आकाशात असतात, आता चंद्र तुम्ही म्हणाल की नाही उगवतो आणि मावळतो, बरोबर आहे, पण तो त्या राशी बरोबर उगवतो आणि राशी बरोबर मावळतो. रास सोडत नाही तो उगवताना मावळताना. त्यामुळे ग्रह जे आहेत तेव्हा अक्षांश रेखांश लागत नाहीत. पण जी उगवणारी स्त्री आहे तिथे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेस, तर सूर्य सुद्धा तुम्ही म्हणाल की त्याच राशीत असतो, अगदी बरोबर आहे. पण सूर्योदय आपल्याला जे आपण वापरतोय दिनमानासाठी तेव्हा ते आपल्याला त्या स्थानांवरून, चंद्रोदय सुद्धा बदलतो माहितीये तुम्हाला. संकष्टीला तुम्ही बघितलात तर चंद्रोदय दिलेला असतो की नाही प्रत्येक गावचा, बरोबर आहे ना. असतो, पंचांगामध्ये दिलेला असतो. पंचांगात बघा खाली वेगवेगळ्या गावाला कधी चंद्रोदय होणार ते दिलेलं असतं. होय दिलेलं आहे. बघितलंय का कधी? आता संकष्टी झाली मंगळवारी बघा. तर ते दिलेलं असतं. म्हणजे जे उदय होतंय, राईज होणारी गोष्ट असेल तिथे आपल्याला अक्षांश रेखांश लागतात. आणि जे ग्रह वगैरे ज्या ठिकाणी असतात तिथलं जेव्हा आपण त्या राशीत आहे बघायचं असेल तेव्हा त्याची गरज आपल्याला लागत नाही. तर असं आपण हे सूर्योदय सूर्यास्त बघितलं. आलंय लक्षात आता तुमच्या ह्या दोन्ही प्रकार कसे बघायचे ते. असंच वेगवेगळ्या ठिकाणचे सूर्योदय सूर्यास्त तुम्ही काढू शकता. आता याचा उपयोग करून आपण एवढं मोठं अक्षर काढतच नाही कोणी पण.
जो पंचांगामध्ये आपल्याला काय रे होरा सूर्य, एक तुला अक्षर दिलेला काढता असतो. येत होऱ्याबद्दल आपण नाही? बघितलंय, पण मुहूर्त म्हणून काय ते बघायचं असेल तुला तर शाळेतून होरा एक हाकलून दिलेला दिलं असतो पाहिजे आणि का रे? आपल्याला मला शिवलिखित वाटतंय. मुहूर्त असं पण एक दिलेलं असतं. ते आपण आज बघणार आहोत. 102 पानावर दिलंय बघा. काढ असं काढ असं काढ कशासाठी होतो असं काढ समजलं? कशाचा? शिवलिखित वेळा माझ्यासारखं नको येऊ देऊ. हे बघ हे याच्यासाठी काही तुम्हाला सांगायचंय त्याच्यासाठी त्या मुहूर्तावर काय काय करायचं करू शकता तुम्ही त्याच्यासाठी हो. नाही, एवढं मोठं अक्षर कोणीही काढत होरा नाही. जो आहे तो होरा तुम्ही पहिलीतल्या शिकलेला मुलं आहात सुद्धा की काढत प्रत्येक नाही, दिवशी एवढं मोठं अक्षर सूर्या. सूर्योदयाला खूप सुंदर अक्षर त्या काढतात मुलं. काय वाराचा सांगू होरा तुला? असतो. रविवारी बघत राहावंसं वाटतं सूर्योदय म्हणजे साधारण आपण 6 ते 8 म्हणतो आणि आता जर आपण सूर्योदय काढला समजा आता आपण अमरावतीचा सूर्योदय काढला माझ्यासारखं नको तर काढू. अमरावतीचा प्रयत्न कर. सूर्योदय आपल्याला इथे आहे तो 5:50 आहे. म्हणजे 5:50 पासून पुढे 1 तास म्हणजे 6:50 पर्यंत रवी होरा असणार. 6:50 ते 7:50 शुक्र होरा असणार. 7:50 ते 8:50 बुध होरा असणार. असं आपल्याला करता येतं. आणि मग ह्या होऱ्यांचा उपयोग काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्याचा होरा हा राजसेवेस म्हणजे आता काय सरकारी कामांसाठी, शुक्राचा गमनास कुठेही प्रवासात जाण्यासाठी, बुधाचा ज्ञान प्राप्तीस म्हणजे काहीही शिक्षणामध्ये सुरुवात करण्यासाठी. आपण म्हणतो मुलांना श्री गणेश घालायचंय मला पाठीवर किंवा एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची आहे, क्लासला ऍडमिशन घ्यायची किंवा काही शिकायचे कुठलंही. चंद्राचा सर्व कार्यास, शनीचा द्रव्य संग्रहास म्हणजे आपल्याला एफडी करायची आहे समजा किंवा कुठे पैसे आपल्याला गुंतवायचे आहेत तर आपण तो शनीच्या होऱ्यामध्ये करू शकतो. गुरुचा विवाहास, मंगळाचा युद्धास आणि वादविवादास म्हणजे बघा कोणाशी भांडायचंय आपल्याला जाऊ किंवा वाद घालायचा तर मंगळाच्या ह्याच्यात कोणाचं हे काय चालू आहे? डिबेट कॉम्पिटिशनला चालेल म्हणजे माहिती आहे. हो डिबेट बरोबर. डिबेट कॉम्पिटिशनला माझ्या नातवाला सांगायला पाहिजे. त्याला असंही मुहूर्त लागत नाही. नाही त्याला मुहूर्त नाही लागत. त्याचे नंबर पहिले आहेत डिबेट मध्ये. तर असे सगळे हे तुम्ही छोटेसे हे कोणी विचारले की तर तुम्ही सांगू शकता. किंवा जेव्हा तो एखादा रत्न आपण हे करतात घालतात की गुरुचा शुक्राचा आहे, गुरुचा आहे, जे रत्न दिलेलं असतं आपल्याला, हिरा आहे शुक्राचा, तर तो कधी हे करायचा तर तो त्या त्या होऱ्यामध्ये तुम्ही आपल्या हातात बोटात घालू शकता. त्याला ते देवापुढे ठेवून त्याला अभिषेक करून ते घालतात होरे असं. तर अशा सगळ्या कार्यास जिथे 1 तासाचा आहे. आता होरे हे तुम्ही म्हणाल की 7 आहेत ते रविवारी सकाळी कुठे हे होणार 6 वाजता तर नाही. परत रविचा होरा तुम्हाला 8वा येतो आणि परत तुम्हाला संध्याकाळी 15वा येतो. तेव्हा कुठली वेळ योग्य आहे ते बघून तुम्ही ते काम करू शकता. तसंच शिवलिखित मुहूर्त जो आहे इथे तिथे दिले त्यांनी बघा. दिवसा पाहायचं आणि रात्री. आता त्यांनी 8 भाग केल्यामुळे 1.5 तासाचा एक शिवलिखित होणार. म्हणजे इथे 5 तासाच्या ऐवजी 1.5 तास तुम्हाला इथे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक वारानुसार दिलेले आहेत की रविवारी काय आहे, सोमवारी काय, मंगळवार काय. मग त्यानुसार तुम्ही ते बघायचं की किती कोणत्या तारखेला तो आहे आणि त्याच्याने काढायचं. तेव्हा दिनमान आणि रात्रीमान काढलं की तुम्हाला त्याचे 8 भाग करून तो किती आहे इथे 1.5 तास म्हणजे आपण त्यांनी 12 तासाचा दिवस धरून 1.5 तास दिलेला आहे. पण आपण जर आता दिनमान इथे आपण बघितलं अमरावतीचं दिनमान 13 तासाचं होतं. 13ला जर तुम्ही 8ने भागलं तर तुम्हाला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ मिळेल. आणि मग तो एक हे तुम्ही ऍड करत गेलात की तुम्हाला तो मिळतो. आता इथे त्यांनी दिलेलं आहे की हे जे मुहूर्त तुम्ही दिलेले आहे त्याच्यामध्ये जे शुभ, अमृत, लाभ आणि चंचल हे मुहूर्त शुभ असून त्यांचे स्वामी गुरु, चंद्र, बुध आणि शुक्र आहे. तर रोग, काल आणि उद्वेग हे मंगळ, शनी आणि रवीचे आहेत म्हणून ते अशुभ आहे. आता प्रवासासाठी अमृत मुहूर्तावर पूर्वेकडे जाऊ नये, लाभ मुहूर्तावर उत्तरेकडे जाऊ नये आणि चंचल मुहूर्तावर पश्चिमेकडे जाऊ नये असं ते मानतात. तर असे मुहूर्त पंचांग शुद्धी म्हणजे जेव्हा तिथी वार वगैरे यांच्याने पंचांग शुद्धी नसते. म्हणजे पंचांगात दिनविशेष मध्ये तुम्हाला सांगितलं की आज दिवस चांगला नाही
पण तरी तुम्हाला काम करायचं असेल तर असे होरा किंवा हे शिवलिखित मुहूर्त तुम्ही काढून देऊ शकता, असा त्याचा अर्थ आहे. अर्थातच अगदीच फार त्याचा उपयोग आपल्याला जीवनात होत नाही, कारण आपण हे काही फारसं मान्य करत नाही. ठीक आहे, पण ही एक मुहूर्तामधलं एक आहे आणि पंचांगात दिलेलं आहे, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे की शिवलिखित मुहूर्त म्हणजे काय आणि मग तो कसा आपण काढू शकतो. ठीक आहे, तर आता पाळत होते का हो? हा पूर्वी हे सगळं पाळत होते का की हा पूर्वीच्या काळामध्ये जास्त त्याचा वापर होता. नाही होता ना, पूर्वी करायचे लोक सगळं बघूनच सगळं सामान्य करायची लोकांना पद्धत. हे कळायचं का ते मग गुरुजींना विचार? नाही नाही, गुरुजी सांगणार ना पंचांगावरून. सामान्य लोकांचा नसेल अभ्यास एवढा ज्याचा गुरुजींचा पण एवढा अभ्यास पाहिजे आजकाल असतो की नक्की माहिती नाही. नाही माहिती, तेव्हा तरी असतो की नाही ते पण मला नक्की माहिती नाही, कारण काही काही पत्रिका मी बघितल्या तर 5.5चे ग्रह लिहून ठेवलेले होते त्याच्यामध्ये, काही कॅल्क्युलेशन नव्हतं. त्यामुळे मी पत्रिका बघितली, म्हटलं अरे बापरे, संध्याकाळी 5:30चा जन्म आहे आणि रवी पहिल्या घरात कसा काय आला, नाही का, तो 7व्या घरात पाहिजे. तर बघितलं तर ते 5.5चे ग्रह लिहिलेले आहेत. म्हणजे माहिती नाही आपल्याला नक्की कोणाच्यासाठी काय कसं असेल ते, तेव्हा कोण कुठे आणि आता सुद्धा आपल्याला माहिती नाही. म्हणून स्वतःला आपल्याला माहिती असेल ह्या गोष्टी सदा आपण आता शिकतोय थोडी ज्योतिषी म्हणून. ठोकताळे माहिती असतील तर निदान क्रॉस चेक करू. हा, आणि आता आपल्याला पण हे पाहिजे ना. मला आता काही जणांचं असं म्हणणं होतं की कशाला ते गणित आम्हाला तुम्ही शिकवता, का उपयोग, सगळं मिळतं त्या सॉफ्टवेअरवर, आमचा वेळ वाया जातो, असं पण बोलणारी मंडळी आहेत. पण पण उलट हे आता खूप तुम्ही इंटरेस्टिंग आहे. नाही, आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की जे सांगते, जो आपल्याला आपण त्याला विचारणार, तो माणूस सांगतोय त्याला माहिती आहे की नाही, हा प्रश्न आपल्या बाबतीत पण आहे ना. बरोबर. मग तुम्ही उद्या कोणाला सांगणार आहात, तुमच्या ओळखीमध्ये तरी विचारतील तर त्याला तुम्हाला हे तुम्ही शिकलाय हे माहिती आहे म्हणून तो तुम्हाला विचारेल ना, नाही का. मग हा, जर तुम्ही हे काय उपयोगाचं नाही म्हणून तुम्ही जर सोडून देणार असाल तर मग तुम्ही ज्योतिषी होताच कशाला ना. सॉफ्टवेअर घ्या, त्यात सगळंच मिळतंय, सगळी माहिती पण दिलेली असते, एक एक दिवसाचं भविष्य पण दिले असते, ते बघा आणि सांगा ना. म्हणजे असा प्रश्न ज्याने विचारला त्याचं मला म्हणजे खरंच कौतुक वाटलं. खरंच कौतुक वाटलं, म्हणजे काय सांगणार आता. बरं ठीक आहे, चल. बरं, हे काही कंपल्सरी कोणी केलेलं नाही, तुम्ही तुमच्या इच्छेने इथे आलेला आहात ना शिकण्यासाठी म्हणून. आणि केव्हाही शिकत असताना हे मी का शिकू असं म्हणण्याला काही उपयोग नाही. शिकलं तर लागेलच ना आपल्याला, त्याची माहिती तर हवी. ज्योतिषी म्हणून जर माहिती नसेल तर उपयोग काय. आता आमच्याकडे पण काही बाहेर शिकलेली मंडळ आली होती जिथे गणित नाही शिकवत. मग तिथे मी म्हंटल की तिथी आणि करण सुद्धा आपण जे बघतो त्याच्यामध्ये 14 तिथी पूर्ण झाल्या म्हणजे 15वी तिथी आली ना, तर 14 तिथी पूर्ण म्हणून पौर्णिमा. त्या व्यक्तीने मला असं विचारलं की टीचर मॅडम 14 तिथी पूर्ण व पौर्णिमा कसं काय तुम्ही का म्हंटलय. अरे आता 14 तिथी जर शुद्ध पक्षाच्या पूर्ण झाल्या तर 15वी तिथी कोणती असणार, पौर्णिमाच हा. मग हे एवढंच जर माहिती नसेल तर मग खरंच तुम्ही ज्योतिषी होताय का, नाही का. सगळं अरिथमॅटिक आहे म्हणजे हो, logic आहे गणित. त्याच्यामागे आहे सगळं. हा, मेन त्यातला कन्सेप्ट. अगदी गणित नाही तुम्हाला सोडवता आलं तरी कन्सेप्ट तरी नको का नक्की माहिती. हा, कसं आलं हे तर माहिती पाहिजे. हो, संकल्पना, त्याच्या मागचा तर्क, हे सगळं माहिती पाहिजे ना. आजच्या काळात तर पाहिजेच पाहिजे. आता काही आपण असाच विश्वास ठेवत नाही ना, प्रत्येक गोष्टीवर आपण हे बघत असतो ना, नाही का. आणि एवढं चांगलं आपलं एन्शियंट सायन्स आहे तर हे पुढे गेलं पाहिजे ना. हो, आणि त्याचे तुम्हाला हेच नाही, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा हे सगळे कॅल्क्युलेटर हे नव्हते, काहीच नाही, तेव्हा अगदी शेवटच्या दशांशापर्यंतचे लोकांचे हे बरोबर आपले निघालेले आहेत. आणि आता कॅल्क्युलेटरने आपण त्यांना प्रूव्ह करतोय, उलट करतोय, चुकतोय आपण. त्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे पण आपल्याला त्याचं महत्व नाही कळत आहे, होय ना. एक्झॅक्टली. हो, म्हणून मग ते आता आपण आता सांगतो तर आपलीच माणसं असं म्हणतायत म्हटल्यावर काही सांगू शकत नाही. ज्याला इच्छा आहे त्याने शिकावं, नक्की पुढे न्यावं पुढच्या पिढीने आमच्या नंतर, एवढंच. म्हणून आम्ही म्हणतो
हो आणि खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि मी तर म्हणते नंतरच्या काळामध्ये आता मला बघा ना एवढ्या आम्हाला सुद्धा या एवढ्या काळामध्ये याच्यामुळे किती वेळ आमचा जातो, किती छान आम्हाला त्याच्यामध्ये आणि अक्षरशः समुद्र आहे तो, किती खोल दाल बुडी माराल तेव्हा नवीन नवीन मिळत राहतं तुम्हाला. आणि सायन्स पण आहे आणि सगळंच आहे म्हणजे त्याच्यामध्ये. आणि आता आणखीन सोपं छान झालंय म्हणजे आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळत आहेत, याच्यात मिळत आहेत आणि त्यामुळे आणखीन आपण समजू शकतोय जास्त चांगल्या प्रकाराने. तर किती इंटरेस्टिंग आहे खरं तर. ठीक आहे, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा, आपण असं काही म्हणू शकत नाही. फक्त शिकायला आल्यावर तुम्हाला हे का शिकवताय तर मग येऊ नका असं म्हणायची वेळ येते, एवढंच. ठीक आहे, चला तर मग आपला हा पोर्शन संपलेला आहे. सगळ्याची पुन्हा रिव्हिजन करा, काही अडलं तर जरूर विचारा, कधी रात्री 8 नंतर फोन करू शकता. बिलकुल. ठीक आहे, हो मॅडम. चला शुभरात्री.